पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत कलातर्फे. हा या वर्षातला आपला पहिला या वर्षाचा कार्यक्रम आहे. ऑनलाईन नाट्यवाचन आपण जे सुरू केलेलं आहे कोरोना काळात. त्याला आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आपण याच्यात बरेच काय प्रयोग करू शकलो आहे आणि आता आपण ॲज अ टूल, ॲज अ सिस्टम म्हणून बऱ्यापैकी याच्यामध्ये एक्सपर्टीज सगळ्यांना आलेला आहे. पुन्हा एकदा तुमचा प्रतिसाद प्रेक्षकांचा या सगळ्यासाठी फार महत्वाचा आहे. पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे हार्दिक आभार आणि आपण आजचं नाट्यवाचन सुरू करूया. आज आपल्यापुढे 2 एकांकिका आहेत. दोन्ही एकांकिकांचे लेखक आहेत लक्ष्मण लोंढे. पहिल्या एकांकिकेचं नाव आहे कोहम आणि ती डायरेक्ट केलेली आहे चैतन्य गोडसे यांनी. दुसऱ्या एकांकिकेचं नाव आहे धर्मयोद्धा. ती पण लोंढे सरांचीच एकांकिका आहे आणि मुकुंद मराठेंनी त्याचं दिग्दर्शन केलेलं आहे. विदाउट फर्दर अड्यू आता मी पहिल्या एकांकिकेच्या टीमला विनंती करतो की ते टेक द चार्ज आणि आपल्यापुढे सादर करतोय कोहम. लेखक लक्ष्मण लोंढे, दिग्दर्शक चैतन्य गोडसे. एक मिनिट थांबवतो. हा, बहुतेक थोडी तांत्रिक अडचण आलेली आहे. रुचा, तुमचा व्हिडिओ चालत नाहीये काही कारणामुळे. हा, आता चालायला लागला. ठीक आहे, आपण परत सुरू करूया. मी पण कोण आहे मी? कोण आहे मी? आपल्याला आपलाच आवाज असा परका का वाटू लागलाय? बाकी काही नाही, निदान हे आपलं शरीर जे आपण खुद्द स्वतःच मानलं होतं ते तरी किती खरं आहे. आपल्याला आपला आवाज आता परका वाटू लागलाय. थोड्याच वेळात अख्खं शरीर परक वाटू लागेल. कदाचित परक होऊन आपल्या समोर काळोखाच्या या भयाण समुद्रावरती तरंगू लागेल. आपल्या पायाखालची जमीन अशी तिरकी तिरकी का होतीये? जमीन घसरतीये की आपण? आपल्याला काहीच का कळत नाहीये, ऐकू येत नाहीये, दिसत नाहीये. आपल्याला आता आपला तोलही सावरता येत नाहीये. अरे, जगानं तर आपल्या विरुद्ध कट रचलाच आहे, पण आतापर्यंत आपलं मानलेलं हे शरीरही त्या कटात सामील झालंय की काय? आपल्या ज्ञानेंद्रियांनी आपल्या विरुद्ध बंड पुकारलाय की काय? पण असं असेल तर म्हणजे आपले डोळे म्हणजे जर आपण नसू, आपले कान म्हणजे जर आपण नसू, तर मग आपण नेमके कोण? आपण मुळे नाहीच आहोत. आपलं अस्तित्व हा एक भास आहे का?
ओ बाई, आता गप्पा नका राहू. अहो अशाने मला कसं कळेल? आधीच तुम्ही जे सांगताय बोलताय त्यामुळे माझं डोकं चक्रावून गेलं. अहो गेली 10 वर्ष इथे राहताय, तर मग आजच असं कसं होईल? अहो इन्स्पेक्टर साहेब, तेच मला कळत नाहीये. गेली 10 वर्ष मी इथे राहतेय. मी चुकणं शक्यच नाही. एक मिनिट, एक मिनिट. मला जरा तुम्ही पुन्हा सगळं संगतवर सांगता का? तुम्ही म्हणता तुम्ही सकाळी 10 वाजता बीटी स्टेशनवर उतरलात. हं. तिथून तुम्ही टॅक्सी केलीत केनेडी ब्रिज पर्यंत. हा, आणि तिथून पुढे 1.5 मिनिटं चालत गेलं आणि डाव्या हाताला वळलं की 10 पावलांवर आमची बिल्डिंग आहे, घरकुल. पण आज तुम्ही डाव्या हाताला वळाला, 10 पावलं चाललात आणि तुमच्या लक्षात आलं तिथे तुमची घरकुल नावाची इमारत नसून अहो इकडे तिथे 5-6 फूट उंचीची एक मोठी भिंत बांधली आहे. घरकुल नावाची इमारत गायब. आणि हे असं 2 दिवसात. पुढे काय केलं? अ, मी सुटकेस उचलली आणि शेजारच्या कोपऱ्यावरच्या बिल्डिंगला वळसा घालून गल्लीच्या दुसऱ्या तोंडाकरून घरी यायचा प्रयत्न केला. पुढे? गल्लीच्या दुसऱ्या टोकापाशी आले आणि एकदम निराळच वाटू लागलं. कारण गल्लीच्या दुसऱ्या टोकापाशी लोखंडाचं एक मोठं गेट मला आढळलं. हे गेटही तिकडे 2 दिवसापूर्वी नव्हतं. हो नाही हो. आणि त्या गेटच्या आत घरकुल बिल्डिंग नव्हतीच. आनंद छाया नावाची एक दुसरीच बिल्डिंग तिथे उभी होती. म्हणजे आपल्या पाहण्यात काहीतरी गोंधळ झाला असावा असंही मला वाटलं. म्हणून मी पुन्हा एकदा केनेडी ब्रिज ते घरकुल असं चालत आले. पण पण तिथे घरकुल नव्हतीच. आनंद छायाच होती. अतर्क्य. अहो बाई, कोण विश्वास ठेवेल यावर? सांगा ना. तुम्ही तरी विश्वास ठेवाल? चहायला वेळ लागायची पाळी आली. ए जगदाळे, 2 चहा सांग. अहो बाई, असं कसं शक्य आहे? अगदी एक वेळ गृहीत धरलं की तुमचा नवरा आणि मुलं कुठेतरी गायब झाली, ठीक आहे. अहो पण घर? अरे घर गायब व्हायला घराला का पाय फुटले का काय? अहो तुम्हाला कसं सांगू इन्स्पेक्टर साहेब? अहो मी खरंच इथली राहणारी आहे. गेली 10 वर्ष मी या भागात राहतेय. मी चुकणं शक्यच नाही हो. केनेडी ब्रिजच्या फुटपाथवरून 2 मिनिटं चालत आलं आणि एक वळसा घातला की 10 पावलावर आमची बिल्डिंग आहे हो. अहो इतकंच काय, नाना चौकाच्या आजूबाजूचे सगळे रस्ते, तिथल्या बिल्डिंगा, तिथली दुकानं मला तोंडपाठ आहेत हो. गेल्या 10 वर्षात मी अशी कधीच चुकलेली नाहीये, विसरलेली नाहीये. या रस्त्यांवरून मी असंख्य वेळा चालत आले हो. टॅक्सीनं आलीये, एकटी आलीये, मुलांबरोबर आलीये, दिवसा आलीये, रात्री आलीये. आणि नेमकी नेमकी प्रत्येक वेळेला घरी येऊन पोचले हो. अहो इतकंच काय, ह्या भागात कुठंही मला उभं केलंत ना, तरी डोळे झाकून नुसत्या आजूबाजूच्या आवाजांवरून सुद्धा आणि येणाऱ्या वासांवरून सुद्धा मी घरी पोचीन हो. पण पण आज काय झालं परत? घ्या बाई, पाणी घ्या. तुमच्या मिस्टरांचा फोन नंबर काय म्हणालात? 693473. हा, 693473. हं. एंगेज लागतोय. कामाला कुठे म्हणलात? बँकेत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया. गोरेगाव ब्रांचला ब्रांच मॅनेजर आहेत. मग ठीक आहे ना. बँकेचा फोन हा कस्टमर्सना उपयोगी पडावा म्हणून नसतातच. त्यांच्या कर्मचाऱ्यांना खासगी गोष्टी बोलता याव्यात. स्त्री कर्मचाऱ्यांना साड्यांवर चर्चा करता यावी म्हणून केलेली ही निव्वळ सोय. बाय द वे, तुम्ही 2 दिवस पुण्याला कशासाठी गेला होता? युवक क्रांती मंचाच्या रौप्य महोत्सवानिमित्त एक संमेलन होतं. त्या संमेलनाच्या निमित्तानं एका जुन्या नव्या कार्यकर्त्यांचं शिबिर पुण्यात भरलं होतं. सामाजिक कार्यात भाग वगैरे घेता वाटतं? नाही, म्हणजे पूर्वी घेत असे. कॉलेजमध्ये असताना तेव्हा सामाजिक चळवळींशी होता माझा संबंध. पण लग्न झाल्यावर गेल्या 10-12 वर्षात तो संबंध अगदी पार तुटला होता. मग अचानक इकडे कशाला गेलात? 8-10 दिवसापूर्वी जयंत देवकुळेचं पत्र आलं होतं. जयंत मंचाचा सेक्रेटरी होता.
बघूया तरी काय म्हणतोय तुझा हा मित्र जयंत. प्रिय सुमित्रा, या वर्षी युवक क्रांती मंचाचा रौप्य महोत्सव पुण्यात साजरा करायचं ठरवलं आहे. महोत्सवानिमित्त अप्पासाहेब काळे मुद्दाम येणार आहेत. या संमेलनाच्या निमित्तानं सगळ्या नव्या जुन्या कार्यकर्त्यांचं 1-2 दिवसाचं शिबिर पुण्यात भरवायचं ठरवलं आहे. सामाजिक कार्यात आज जरी तू भाग घेत नसलीस तरी एकेकाळी तू मंचाची उत्साही आणि तडफदार कार्यकर्ती होतीस, म्हणून तुला हे खास निमंत्रण पाठवित आहे. जरूर वेळ काढून ये. जुन्या नव्या सगळ्या ओळखींना उजाळा मिळेल. तुझा जयंत. अगं वेडे, याच्यात विचारण्यासारखं काय? जा ना. अगं 3 दिवसांची तर गोष्ट आहे, आम्ही बघून घेऊ. अशोक आणि स्मिता माझ्याबरोबर आहेतच, त्यांची मदत होईल जेवण करायला. आणि अगदीच नाही जमलं तर जाऊ हॉटेलला, त्यात काय एवढं विशेष? नाहीतर तुम्ही सगळेच चला ना. नको रे बाबा, मला त्या तुझ्या चळवळीत वगैरे ओढू नकोस. अगं मी साधा सुखी जीवनाची ओढ बाळगणारा माणूस आहे. चांगलं लिहावं, खावं, चांगल्या कलांचा आस्वाद घ्यावा आणि अगदी मजेत जीवन जगावं असं माझं साधं सरळ तत्वज्ञान आहे. हे असलं तुमच्यासारखं क्रांती बिंती करणं आपल्याला नाही जमायचं. अगं मान्य आहे, समाजात विषमता आहे, पण त्यासाठी असल्या चळवळी करून मी काही मिळवू शकेन असं मला नाही वाटत. दॅट्स नॉट माय कप ऑफ टी. पण तुझा. अरे पण स्मिताची बॅडमिंटनची टुर्नामेंट आहे नेमकी, आणि अशोकचं शाळेचं नाटक ते सुद्धा नेमकं ह्याच दिवसात आहे बघ. अगं जा ग जा. मी मुलांना समजावून सांगेन, त्यात काय एवढं मोठंच. 3च तर दिवसाचा प्रश्न आहे. एका दिवशी पोरांना चौपाटीला घेऊन जाईन भेळ खायला, आणि तू नसशील तेवढे 3 दिवस अगदी ऑफिसातनं वेळेवर घरी येईन. मग तर झालं, उशीर करणार नाही. मनात आलंय ना तुझ्या? जा. आणि तुम्ही पुण्याला गेलात? हो, पुण्याचे 2 दिवस तर खूप मजेत गेले. पुन्हा एकदा एकदम असं तरुण झाल्यासारखं वाटलं. बरेच जुने मित्रमैत्रिणी भेटल्या. जयंत देवकुळे अजूनही चळवळीतच आहे. त्यानं लग्नही केलेलं नाही. त्याचा पेहरावही अगदी तसाच होता. खादीचा लेंगा, झब्बा आणि खांद्याला शबनम पिशवी. अगं काय करतोस म्हणजे? मंचाचं काम करतो. अगं खूप खूप काम असतं. आणि राहतोस कुठे विचारलंस तर ह्या मंचाच्या ऑफिसातच. आपल्याला काय, एकटा जीव सदाशिव. मी ज्या गावी जाईन, ज्या घरी उतरेन ते माझं गाव आणि तेच माझं घर. काय त्या दिवसापुरतं. तू अजून तिथेच राहतेस ना, घरकुल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी? हो, माझा पत्ता आता तुला अगदी तोंडपाठ दिसतोय. पण आलास का कधी? नुसती पत्र पाठवत असतोस. येईन ग. कामातून सवड मिळाली ना की नक्की ये. म्हणजे केव्हाच येणार नाही असंच ना? बाई, तुम्ही पुण्याला आलात त्याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? म्हणजे तिकीट वगैरे? हो आहे ना. एक मिनिट, हे घ्या, रिझर्वेशन तिकीट. तुमच्यावर विश्वास ठेवावा अशी एकच गोष्ट आहे तुमच्याकडे. नावही तुमचं याच्यावर, सुमित्रा आपटे. चला सुमित्राबाई. कुठे? तुमच्या घरी. आय मीन तुमचं घर शोधायला. अहो पण इन्स्पेक्टर. असं काय करता सुमित्राबाई? एखादी गोष्ट नित्य नेमाची, अति सवयाची झाली ना की त्या गोष्टीतले डिटेल्स आपला मेंदू विसरून जातो. आता हेच बघा ना, आपण चालताना पहिलं पाऊल उजवं टाकलं की डाव. नाकावर बसलेली माशी उडवण्यासाठी प्रथम उजवा हात उचलला की डावा. धडधड चढून आलेल्या जिन्याला 11 पायऱ्या होत्या की 13 हे सांगता येत नाही. म्हणूनच या प्रश्नांची उत्तरं शोधायला स्मरणशक्तीला ताण देण्यात काहीही अर्थ नसतो. या गोष्टी आठवायच्या नसतात, पुन्हा करून बघायच्या असतात. चला आपण दोघं तुमचा घर शोधायचा प्रयत्न करूया. कोहम कोहम कुत आयातः किं रूपोहम कस्मायातः. आणि इथून 10 पावलांवर खरं तर तुमची बिल्डिंग असायला हवी होती. घरकुल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, बरोबर? हो,
पण ह्या भल्या थोरल्या भिंतीनं इथे एक भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं केलंय ना इन्स्पेक्टर. ठीक आहे भिंतीन नाही कुठेतरी दरवाजे असतात. हे काय तिकडे गेट दिसतंय. आपण तिथे कोणाला तरी विचारून बघू. ए वॉचमन, जरा इधर आओ 1 मिनिट. जी साहब, कौन चाहिए साहब आपको? किसके पास जाना है? इधर कहीं घरकुल नाम की बिल्डिंग थी ना? क्या बोले साहब? इथं घरकुल नावाची बिल्डिंग होती ना. घरकुल? यहाँ? नहीं तो बाई, यहाँ कोई घरकुल नाम की बिल्डिंग नहीं है। यहाँ तो आनंद छाया नाम की बिल्डिंग है। हम खुद इस बिल्डिंग के वॉचमैन है ना। तुम इधर कितने साल से काम करते हो? अब यूं ही कोई 10-12 साल तो हो गए होंगे साहब। तो इस जगह ना सही, आजू बाजू में एक घरकुल नाम की बिल्डिंग है क्या? अब क्या बतावे साहब, अगर यहाँ घरकुल नाम की कोई बिल्डिंग होती तो हमें बताने में क्या हर्ज था, लेकिन यहाँ ऐसे नाम की कोई बिल्डिंग है ही नहीं। अब आप कोई एड्रेस ढूंढ रहे हैं क्या साहब? क्या पता दिया है? ठीक है तुम जाओ. लगता है कहीं बाहर गांव से आए हैं। बंबई में सही पता मालूम ना हो तो बड़ी मुश्किल है भैया। आता पुढे काय? अहो बाई, तो वॉचमन इकडे गेली 10 वर्ष काम करतोय आणि त्याला आपल्याला खोटं सांगायचं काहीच कारण नाहीये. म्हणजे म्हणजे मी खोटं सांगतेय असं म्हणायचंय का तुम्हाला इन्स्पेक्टर? अहो काय इन्स्पेक्टर तुम्ही? अहो बाई, रडू नका. तुम्ही खोटं सांगता असं म्हणलं का मी? नाही ना? पण मग झालं तर आपण आणखीन प्रयत्न करू. दुसरी काहीतरी खूण सांगा. हा इन्स्पेक्टर साहेब, इथं जवळच जी सोमन बिल्डिंग आहे ना, त्या बिल्डिंग मध्ये तळ मजल्याला माझी एक ओळखीची राहते, सुधा जोशी म्हणून. माझी मुलगी स्मिता आणि सुधाची मुलगी एकाच शाळेत आहेत. ठीक आहे, मी पाहून येतो. तुम्ही इथंच थांबा. हा चालेल. कोऽहं कुत आयातः किं रूपोऽहं कस्मायातः. दरवाजाला कुलूप आहे भलं मोठं गोदरेजचं. म्हणजे होता नव्हता तोही मार्ग संपला तर. अहो बस बाई, बस करा आता. तुमच्या बरोबर आणखी 10 मिनिटं राहिलो ना तर मला सुद्धा वेड लागेल, वेड. मला सुद्धा म्हणजे? इन्स्पेक्टर, तुम्ही मला वेड लागलंय असं समजताय की काय? प्लीज इन्स्पेक्टर, मला समजून घ्या. मला कळतंय की मी जे बोलतेय ते तुम्हाला समजत नाहीये. आपल्या दोघांची भाषा मराठी असून मला आलेल्या अनुभवाची भयानकता मी तुमच्यापर्यंत पोचवू शकत नाहीये. अहो अहो कारण ह्या अनुभवाचा पोतच वेगळा आहे. असा अनुभव तुम्हाला आलेला नसणार हे उघड आहे. आणि जो दुसऱ्याचा अनुभव स्वतःच्या अनुभवाशी पडताळून पाहता येत नाही तो चुकीचाच असेल असंच आपल्याला वाटतं. असे आपल्या अनुभवाशी न जुळवता येणाऱ्या अनुभवाविषयी जो बोलतो त्याला लोक वेडच ठरवतात हो. पण इन्स्पेक्टर साहेब, असा माणूस वेडाच असतो असं नाही. कारण अखेर शहाणपणाचा लघुत्तम साधारण विभाजक समान अनुभव एवढाच असतो. आणि जगातलं एखादं शास्त्रीय सत्य सुद्धा प्रथम जेव्हा एखादा शास्त्रज्ञ सांगतो तेव्हा समाज त्याला वेडच ठरवतो ना हो. हो की नाही इन्स्पेक्टर? हो बाई, उगाच काहीतरी जाड्या भाषेत बोलून ना माझं डोकं नका खाऊ. फोन नंबर सांगा. अहो तुमचा मिस्टरांचा फोन नंबर सांगा. इथे रस्त्यावर पीसीओ आहे. आपण पुन्हा एकदा प्रयत्न करून बघू. अहो पण एंगेज लागतोय ना. बरं, 693473. नक्की 693473 ना, की 697334 का 694373? नाही म्हणजे तुम्ही एकदा कन्फर्म करा आणि मगच सांगा. इन्स्पेक्टर साहेब, दिवसातून एकदा तरी फोन करतेच मी सुहासला. त्याचा नंबर मी चुकणार नाही. 693473. ओके, 693473. लागलाय, बेल वाजती.
त्याला म्हणू ताबडतोब अशी तसा ये. बँकेचं काहीही काम असलं ना तरी ते सहकार्यांवर सोपव. म्हणा माझा पार गोंधळ उडालाय. ऐका. हॅलो हॅलो, स्टेट बँक ऑफ इंडिया, गोरेगाव ब्रांच. मिस्टर आपटे का? मिसेस आपट्यांना बोलायचंय. हा हा, कॅशवर येत आहे. कॅशवर? इकडे द्या. हा बोल. हा? अगं बोल ना, पटकन सांग काय काम आहे ते. इथे काउंटरवर आहे मी, काउंटर सोडून आलोय. हे पब्लिक चिडतं, हजारदा सांगितलंय ना तुला, पण नाही. आपण कोण बोलतात? मला मिस्टर आपट्यांशी बोलायचंय. अ, आपण कोण? मी मिसेस आपटे बोलतीये. कोण आपटे साहेबांना द्या बरं. हो, मी आपटेच बोलतोय. आणि इथे हा? आपटे नावाचं माझ्याशिवाय दुसरं कोणी नाहीये. ब्रांच मॅनेजर आपटे हवेत मला. हे बघा बाई, इथे ब्रांच मॅनेजर कालेलकर आहेत. आपटे नावाचा मी एकटाच आहे आणि मी काउंटरवर बसणारा क्लार्क आहे. हे माझ्याशी बोलायचं असेल तर पटकन बोला. आणि लवकर परत काउंटरवर गेलो नाही ना तर इथे लोक धरून आपटतील मला. आपटे साहेब ब्रांच मॅनेजर नाहीत. हो बाई, प्लीज. आता तुम्ही असं नका म्हणू की तुमच्या मिस्टरांची या 2 दिवसातच बदली झाली असेल म्हणून. कोहम कोहम कुत आयातः किम रूपोहम कस्मायातः. ओ बाई, गेले 4 तास मी तुमच्या बरोबर हिंडतोय. तुम्ही सांगाल त्या ठिकाणी सांगाल त्या व्यक्तीकडे चौकशी करतोय. त्या आईला नाना चौकातला हा परिसर अख्खा पिंजून काढला, पण असा एकही पुरावा नाही आढळला की मला तुमच्यावर विश्वास बसेल. अहो इतकंच काय, आत्ता या शाळेत गेलो तुमच्या त्या अशोक आणि स्मिताची चौकशी करायला, तर ते काय म्हणले माहितीये ना, अशा नावाची मुलंच नाही त्या शाळेत. अहो भाई, एखादा पत्ता न सापडणं आणि आपलाच घराचा पत्ता न सापडणं या गोष्टी दोन्ही एकाच मापाने नाही मोजता येत. मला तर ना हा सगळा प्रकार शुद्ध वेडेपणाचाच नाही, हास्यास्पद वाटू लागलाय. हो पण इन्स्पेक्टर, मला जे आठवतंय ते सगळं सत्य आहे हो. अहो, हे सिद्ध करणारी ना फक्त एकच गोष्ट आहे तुमच्याकडे, ती म्हणजे हे तिकीट. पुणे आणि पुण्याशी संबंधित असलेला तुमच्या आयुष्यातला संदर्भ यालाच केवळ आता एक महत्व आहे. तोच एक धागा शिल्लक आहे बाई. त्याच धाग्याने तुम्हाला तुमच्या परत घराकडे जाणं शक्य आहे. बाई, एक सांगतो, आलात तशा परत जा. हो. मलाही आता गेलं पाहिजे. इतर बऱ्याच केसेस आहेत माझ्याकडे हो बाई. इन्स्पेक्टर, कोहम कुत आयातः किम रूपो. संदर्भाशिवाय सर्वनामांना अर्थ नसतो. शाळेत शिकले होते. मीच अस्तित्व आपण किती गृहीत धरून चालतो. पण मी कोण ह्या प्रश्नाचं उत्तर एवढं कठीण असावं? कोणी कोणी आहे का इथं? कोण हवंय बाई? हा, ते युवा क्रांती मंचाचं ऑफिस. त्याचा दरवाजा बाहेरच्या बाजूला आहे. हो, तो मी पाहिलाय, पण तो बंद आहे. बंद असेल, नसेल ना तिथे कोणी. हेच विचारायला आले होते मी की परगावून आलात वाटतं. त्यांचा तो उरूस भरला तो बघायला. मग ना तुम्हाला 2 दिवस उशीर झालाय. तो उरूस संपला केव्हाच. आता आलात तशा परत जा. नाही नाही, मी शिबिराला आलेली नाहीये. ते संपलंय हे माहितीये मला. मी जयंत देवकुळे ह्यांना भेटायला आले. ते कुठे असतील याची तुम्हाला काही कल्पना आहे मला का? काहीही कल्पना नाही.
पण आत्ता जर ते कुठे बाहेर गेले असले तरी रात्रीचे इथेच येतात ना? हो, हा. म्हणजे कुठे दौऱ्यावर गेलेला नसेल तर असतो इथेच. आता तो दौऱ्यावर गेलाय का नाही हे मला प्लीज विचारू नका. काय आहे, मी त्याचा प्रायव्हेट सेक्रेटरी नाही. हो, पण मी त्यांची वाट बघत जर इथे बसले तर बाहेर 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 मग? बसायचं. रात्री आला तर तुमचं नशीब, नाही आला तरी तुमचं नशीब. बर. हमको हम कुत आयातः किं रूपोऽहं कस्माया सुमित्रा, ए सुमित्रा, सुहास, अगं सुहास, अगं इथं इथं काय करतेस? अरे काय झालंय तुला हे? अगं 3 दिवसात येते म्हणून सांगून गेलीस आणि किती दिवस झाले? घरी नाही का यायचं? अगं स्मिता आणि अशोक तुझी वाट पाहतायत. स्मितानं तर अगदी रडून आकांत केलाय. अशोकनं आबोला धरलाय. आणि तुला इथं कोणी आणलं? हा? आणि हे कुठे डॉक्टर? डॉक्टर? ओ डॉक्टर! सुहास, सुहास, सुहास जाऊ नको रे. सुहास थांब, मला घेऊनच जा. नाहीतर मला परत तुला शोधता नाही येणार. सुहास, काय झालं बाई? कोण सुहास? अहो इथे तर कोणीच नाहीये. हा सिस्टर, सिस्टर, हा आत्ता इथे होता. बोलला तो माझ्याशी. हो त्याला बोलवा ना प्लीज. अहो, डॉक्टरांकडे गेलाय तो. प्लीज अहो, सिस्टर, बाईसाहेब, कोण सुहास? माझा नवरा. अहो पण इथे तर कोणीच नाहीये. कोणाला बोलवू? कोणीच नाहीये. अहो खरंच इथे ना आत्ता माझ्याशिवाय कोणीच नाहीये. तुम्हीच बघा ना हवं तर. अहो रात्रीचे 12:30 वाजलेत. मीच आहे आता ड्युटीवर. बाई, तुम्हाला ना भास झाला असेल. हे घ्या, पाणी घ्या आणि शांत झोपा. सिस्टर, काय झालं बाईसाहेब? तुम्हाला काही हवंय का? सिस्टर, मी कुठे आहे आणि मी इथे कशी आले? तुम्ही पूर्ण बऱ्या झालात ना की मग सगळं सांगू. तुम्हाला आता झोपेची गरज आहे. नाही सिस्टर, आत्ताच सांगा प्लीज. वैशालीबाई, तुम्ही पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये स्पेशल वॉर्डात आहात. जवळ गेली 2 महिने. वैशाली? सिस्टर, तुम्ही मला वैशाली हाक मारलीत का? का? तुमच्या नावानेच हाक मारली. अहो सगळे तुम्हाला वैशालीच म्हणतात. खरं तर तुम्हाला या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं ना तेव्हा तुमचं नाव काय लिहायचं असा प्रश्न पडला होता. डॉक्टरांनी प्रथम तुमच्या नावापुढे सरळ अननोन असंच लिहिलं होतं. 2 महिन्यापूर्वी एके दिवशी रात्री 12च्या सुमारास तुम्हाला घेऊन पोलिसांची एक व्हॅन आमच्या हॉस्पिटलात आली होती. तेव्हा मीच होते ड्युटीवर. तुम्ही त्यावेळी संपूर्ण बेशुद्ध अवस्थेत होता. जवळ कोमातच होता. तुम्हाला कारचा वगैरे धक्का लागला असावा. तुमचं डोकं फुटपाथच्या कडेवर आपटलं होतं. खूप रक्तस्राव झाला होता. डॉक्टर सुखात्मे ड्युटीवर होते तेव्हा आणि त्यांनी लगेच मोठ्या डॉक्टरांना बोलवलं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अपघात झाल्यानंतर किमान तासभर तरी तुमच्याकडे कोणाचंच लक्ष गेलं नसावं. पण तुम्ही जिवंत होता. पुढल्या अर्ध्या तासात हॉस्पिटलमध्ये विद्युत वेगानं अगदी वॉर फुटिंगवर हालचाली झाल्या. इन्स्पेक्टर शिंद्यांनी फॉर्मवर सही ठोकली आणि डॉक्टरांनी तातडीने तुम्हाला ऑपरेशन थिएटरात हलवलं. पुढले 2 तास तुमची स्थिती अतिशय नाजूक होती. जीवन मरणाच्या सीमारेषेवर तुम्ही अगदी घुटमळत होता. एकीकडे तुमचा असा जीवन मरणाचा झगडा चालू होता तर दुसरीकडे इन्स्पेक्टर शिंदे तुमची ओळख पटवण्यासाठी धडपडत होते. सगळ्या पोलीस स्टेशन्सवर तुमचे फोटो आणि वर्णन फ्लॅश केले होते. तुमच्या एकंदर पेहरावावरून तुम्ही अगदी चांगल्या कुटुंबातल्या वाटत होता. माझं नाव दिवस असेच गेले हो. पण तुमची ओळख पटवायला कोणीच पुढे येत नव्हतं. अखेर पोलिसांनी तुमच्या फोटो वर्णनासकट सापडली आहे
असं छापून आणलं, टीव्हीवर निवेदन केलं आणि अखेर तुमचं भाग्य खुललं. सुहास आला? एके दिवशी सरस्वतीबाईंना घेऊन इन्स्पेक्टर शिंदे आले. सरस्वतीबाईंच्या हातात तुमचा आणि तुमच्या मिस्टरांचा लग्नात काढलेला एक फोटो होता. अखेर तुमची ओळख पटली. तुम्ही सरस्वतीबाईंच्या हरवलेली सून होता, वैशाली ठाकूर. सिस्टर, अहो पण मी वैशाली ठाकूर नाहीये. माझं नाव सुमित्रा आपटे आहे. आणि त्या दिवसापासून तुमच्या सेवेचा, तुमची काळजी घेण्याचा, शुश्रूषेचा त्यांनी जणू ताबाच घेतला. आपली हरवलेली सून सापडल्याचा त्यांना एवढा आनंद झाला होता. सिस्टर, कोण या सरस्वतीबाई? हा, तुमची सासूबाई कुठे आहेत मग त्या आत्ता? वैशालीबाई, सांगितलं ना, आता रात्रीचे 12:30 वाजले तो आणि तुमची तब्येतही खूप सुधारली आहे. त्यामुळे त्या रात्रीच्या येत नाहीत, पण उद्या सकाळी नक्की येतील तुमचं खाणं घेऊन. तुम्हाला हॉस्पिटलातलं खाणं दिलं त्यांना आवडत नाही. सिस्टर, प्लीज तुम्ही मला वैशालीबाई वैशालीबाई म्हणू नका. मी सुमित्रा आपटे आहे. पण सरस्वतीबाईंनी तुमची ओळख पटवल्यानंतर तुमच्या केस पेपरवर अननोन ही एंट्री खोडून तिथं वैशाली ठाकूर असंच लिहिलंय. अहो, कमाल करताय तुम्ही. कोणीतरी काहीतरी नाव सांगितलं आणि तुम्ही ते लिहिलं. मी स्वतः आता सांगते ना तुम्हाला, मी सुमित्रा आपटे आहे. ते मला काही सांगू नका. उद्या डॉक्टरांना सांगा, डॉक्टरांनी नाव बदललं तर तुम्ही सुमित्रा आपटे, नाहीतर वैशाली ठाकूरच. मी आता जाते, तुम्ही झोपा बघू. मी इथे बसले ना तर तुम्ही अशीच बडबड करत राहा, मग तुम्हालाच त्रास होईल. प्लीज झोपा. सिस्टर, सिस्टर, माझा तो फोटो आणि पोलिसांचं निवेदन मला पाहायला मिळेल? अहो, खूप दिवस झाले त्याला, पण ऑफिसच्या फाईल्स मध्ये तो कुठेतरी असेल. सिस्टर, प्लीज प्लीज माझ्यासाठी एवढं कराच. तो फोटो मला पाहू दे. बरं देईन तो फोटो तुम्हाला, पण उद्या सकाळ झाल्यावर. आता रात्र झाली आहे ना, प्लीज झोपा तुम्ही. कोण कुठली ही वैशाली ठाकूर? ती नेमकी याच वेळी का गायब झाली? ही कशी होती? आणि ही कोण आणि मी कोण? नाही नाही नाही, मी वैशाली ठाकूर नाही. मी सुमित्रा आपटे आहे. सुमित्रा आपटे आहे. मी सुमित्रा आपटे आहे. कोहम कोहम कुत आयातः किं रूपोऽहं कस्मायातः. वैशाली, अगं कशाला बघतेस तू कागद आता? हा, तू काही हरवलेली नाहीयेस. बघ, काही झालं नव्हतं हा तुला. थोडंसं डोक्याला लागलं होतं, पण आता तू पूर्ण बरी होतीयस. लवकरच पूर्ण बरी झालीस ना की मग आपण आपल्या घरी जाऊ. हा, हॉस्पिटलमध्ये राहायचा कंटाळा आलाय ना तुला? हे बघ, तू थोडी विश्रांती घे. मी डॉक्टरांशी बोलून आले. हा, हा, काय म्हणते तुमची वैशाली सरस्वतीबाई? हळूहळू सुधारते. अच्छा. डॉक्टर, हा, हो, आज तर ना ती बोलली सुद्धा. अरे वा, चांगलीच प्रगती आहे. पण पण डॉक्टर, हा, ती बोलली ते फार विचित्र बोलली हो. अच्छा. मी आले तेव्हा स्वतःशीच बोलत होती. हम्म. मी वैशाली ठाकूर नाही, मी सुमित्रा आपटे आहे की काय, असं काहीतरी बोलली हो. असं का बरं बोलली असेल? नाही, असू दे, तुम्ही काही चिंता करू नका. हा, मेंदूला मार बसला असला ना तर अशी स्मृती जाते कधी कधी. शिवाय तिच्यावरती औषधांचा देखील खूप मारा झालाय. पण ही टेम्पररी फेज आहे, परत सगळं आठवणार आहे तिला. तुमची सून व्यवस्थित बरी होणार आहे. हा हा, तुमच्या हाताला यश आलं डॉक्टर. अहो, हे ज्याचं त्याचं नशीब आहे.
डॉक्टर फक्त कारणीभूत होता. अहो केवढा रक्तस्राव झाला होता. मला तर फारशी आशा वाटत नव्हती, पण तुम्ही तिची खरी काळजी घेतली. एनिवे, विसराते आता. हां डॉक्टर, हां. अ, अंजुला म्हणजे तिच्या मुलीला घेऊन येऊ का आता? केवढी आहे मुलगी? 2.5 वर्षांची. नको. एवढ्या लहान मुलीनं आईची अशी अवस्था पाहिली तर ती घाबरेल. हां अच्छा. वैशाली, काय झालं ग? तुम्ही सरस्वती बाई ना? हो, ओळखलंस ना मला? अगं पण सरस्वतीबाई काय म्हणतेस? आई नाही का म्हणायचीस मला? विसरलीस? आई म्हणून हाक मार बघू. तुलाही बरं वाटेल. हा, म्हण बघू. आई म्हण मला. आई, मला काय झालंय? मला काय होतंय? मी इथं कशी आले? तुला काहीच आठवत नाही का ग? नाही, मला काहीच आठवत नाहीये. सांगा ना मला, काय झालंय? मी इथं कशी आले? मी काहीही सांगितलं तर ते ऐकायची तयारी आहे ना तुझी? तुला त्रास नाही ना होणार? नाही होणार. सांगाच तुम्ही. तुम्ही काही सांगितलं नाही तरच मला त्रास होईल उलट. बरं सांगते. पण त्रास होऊ लागला ना तर सांग हं. मी थांबेन. नाही म्हणा, मला तुझ्या चेहऱ्यावरून समजेलच म्हणा. पण आधीच सांगते की जे काही घडलंय ते सगळं आता विसरून जायचं हं. काहीही घडलं असलं तरी अंजूकडे बघून पुढलं आयुष्य जगायचं. अंजू आहे ना तुझी? आणि आम्ही आहोत ना आधाराला? शशी आठवतो ना तुला? नाहीतरी तू आता त्याला विसरतेस तेच बरं आहे. सारी घटना तू फारच मनाला लावून घेतली होतीस. अंजूला विसरली नाहीस. तिला आपलं म्हटलंस, आम्हा म्हाताऱ्यांना आपलं म्हटलंस, ह्यातच सगळं भरून पावलं ग. शशीला ना तू आता विसरूनच जा. तुम्हाला तुम्हाला दुःख होत असेल, त्रास होत असेल तर नका सांगू आई. नाही ग वैशाली, माझं कसलं आलंय ते दुःख. तू किती सोसलंयस ते मला नाही का समजत. पण तू आता त्या घटनेकडे अशी त्रयस्थपणे पाहू शकतेस ना, ह्याचाच अर्थ तू खऱ्या दुःखातनं सावरलीस. तू इतकी सावरलीस तर मला हातपाय गाळून कसं चालेल? तुझा आणि शशिकांतचा संसार दृष्ट लागण्यासारखा होता ग. शशिकांतचं आणि तुझं लग्न झाल्यावर जवळ-जवळ 8-9 वर्षांनी तुझी कूस सुजावली होती. अंजू जन्माला आली होती. पहिलं मूल मुलगी झाली म्हणून तूच थोडीशी नाराज होतीस. पण शशी खुश होता. अंजूचा पायगुणही चांगला ठरला. काही दिवसातच शशीला ऑफिसमध्ये प्रमोशन मिळालं आणि तो एक्झिक्युटिव्ह झाला. ऑफिसच्या कामानिमित्त त्याला महिन्यातनं 1-2दा दिल्ली, कलकत्ता, मुंबई असं कुठे-कुठे जावं लागायचं. बऱ्याचदा विमानाने. त्या दिवशी शशिकांत दिल्लीहून यायचाच होता. त्याची फ्लाइट पुण्याला येणार होती आणि तिथून टॅक्सी करून तो कोल्हापूरला येणार. म्हणजे सहज मध्यरात्र उलटून जाणार होती. पण अंजू संध्याकाळपासूनच वाट बघत होती. आपला अस्वस्थपणा दूर करण्यासाठी तूही टीव्ही लावलास. टीव्हीवर बातम्या लागल्या. दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या विमानाला भीषण अपघात झाला होता. पेटलेल्या अवस्थेत कसं बसं ते विमान पुण्याच्या विमानतळावर उतरलं होतं. वैशाली या बातमीने हबकली होती. पण तिला सारखं वाटत होतं की काहीतरी चमत्कार झाला असेल आणि शशिकांत अपघातातनं वाचला असेल. आम्ही अपघातस्थळी पोहोचलो. तिथे एकच झुंबड उडाली होती. रडारड, आरडाओरडा, धावपळ चालली होती. जळक्या, तुटक्या अवस्थेत तिथे मानवी शरीरं अशी एकमेकांपाशी ठेवलेली होती. बरीच न ओळखण्याच्या स्थितीत होती. ओळीने मांडून ठेवलेल्या मृतशरीरांमधून आम्ही जात होतो. सर्व पॅसेंजर
पाहून झाल्यावर वैशालीने किंकाळी फोडली. नाही हो, शशी इथे नाहीये. आई, शशीचं काय झालं? ही वैशाली बेशुद्ध पडली. डॉक्टरांनी तिला झोपेचं इंजेक्शन दिलं आणि आम्ही तिला त्याच अवस्थेत वैशालीला घेऊन कोल्हापुरात आलो. पण शुद्धीवर आल्यावर ती विचित्र बडबडू लागली. तुम्ही शशीला आणलं का नाही? पुण्याला तो तुम्हाला सापडला नाही का? तुम्ही पुन्हा पुण्याला जा, शोधा त्याला, त्याला घेऊन या. तुम्ही तुम्ही मुळे त्याला पुरेसं शोधलंच नाही. काहीही सांगितलं तरी वैशालीला पटत नसे. एके दिवशी सकाळी मी उठले, पाहिलं तर वैशाली अंथरुणावर नव्हती. लवकर उठून कामाला लागली की काय असा विचार करत मी तिला शोधू लागले, पण ती कुठंच नव्हती. स्वयंपाकघरात, माझघरामध्ये, बाथरूम मध्ये, अंगणात कुठेही वैशालीचा पत्ता नव्हता. यांनी अख्खं कोल्हापूर पालथं घातलं, पण वैशालीचा कुठेच पत्ता लागला नाही. आणि एके दिवशी वर्तमानपत्रात पोलिसांची जाहिरात झळकली. सापडलीये. त्या निवेदनात खाली चक्क अगं तुझा फोटो होता. प्रश्नच नव्हता, तूच वैशाली होतीस. पोलिसांची खात्री पटवण्यासाठी आम्ही तुझा आणि शशीचा लग्नातला फोटो घेऊन आलो होतो. खात्री पटल्यावर पोलिसांनी आम्हाला इथे आणलं. आई अंबाबाईची कृपा म्हणून तू वाचलीस हो, सुधारलीस. हे बघ, जाऊ दे आता. औषध घे, औषधाची वेळ झाली. हे घे. कोऽहं कुत आयातः किं रूपोऽहं कस्मायातः मला कोल्हापुरात येऊन 3 महिने झालेत. उद्यापासून माझं औषध पाणी बंद होणार आहे. मला जे काही झालं होतं त्यातून मी खडखडीत बरी झाले. मध्यंतरीच्या दिवसात सासूबाईंच्या नकळत मी सुहासच्या नावानं एक पत्र पाठवलं होतं, घरकुल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या पत्त्यावर. पण त्याला उत्तरच नाही आलं. मी आता कोल्हापुरात रुळतीये. आई सासऱ्याने तर मला आपलं मानलंच आहे, पण छोटी अंजूही मला आई म्हणूनच हाक मारते. मला वैशाली ठाकूरचे सगळे जुने संदर्भ मिळाले. काही आठवलं नाही तर आजूबाजूचे लोक मी वैशाली ठाकूर असण्याबद्दल शंका तर घेत नाहीतच, उलट मलाच भूतकाळ समजावून सांगतात. माझ्यावरचं वैशाली ठाकूरचं व्यक्तिमत्व अधिक गडद होतंय. मला कधी कधी प्रश्न पडतो की मी नक्की सुमित्रा आपटे आहे की खरोखरच हरवलेली वैशाली ठाकूर आहे. मला मी सुमित्रा आपटे आहे असं अजूनही वाटतं. तो भास की सत्य? आपल्याला होणाऱ्या भासांचा पडताळा काही माणसांना कसा घ्यायचा? दुसऱ्या कोणाला तरी विचारूनच ना. म्हणजे मी काल बाजारात गेले, वाणी सामान घेतलं, रस्त्यात एका मैत्रिणीला भेटले आणि मग घरी परत आले. ही घटना खरी की खोटी? ती खरी आहे असं मी एकटीनं म्हणून काहीच उपयोग नाही ना. बाजारात मला कोणी पाहिलं नसलं, वाण्याला मी त्याच्या दुकानात शिरल्याचं आठवत नसलं, मैत्रिणीला मी भेटल्याचं स्मरत नसलं, तर फक्त माझ्या वाटण्याला काही अर्थ उरतो का? कधी वाटतं सुमित्रा आपटे हा माझा पूर्वजन्म असेल. पण मग पूर्वजन्मीच्या अशा ठळक स्मृती मला एकटीलाच का? इतरांना का नाही? आणि पूर्वजन्म माझा एका सजीवाचा होऊ शकतो. घरकुल या निर्जीव बिल्डिंगचं काय? ह्या प्रश्नांची उत्तरं मला सापडलेली नाहीत.
धन्यवाद. पहिली एकांकिका संपलेली आहे. कलाकार आणि पूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन. एक मिनिटात आपण पुढची एकांकिका सुरू करूया. दुसरी एकांकिका आहे धर्मयोद्धा. याचे लेखक सुद्धा लोंढे सर, लक्ष्मण लोंढे आहेत आणि आज आपल्यासाठी डायरेक्ट केलेला आहे मुकुंद मराठेंनी. सादर करीत आहे दुसरी एकांकिका धर्मयोद्धा. कुलकर्णीच्या नव्या फ्लॅटची बेडरूम आणि त्याबाहेरची गॅलरी दिसत आहेत. कुलकर्णी गॅलरीत उभा आहे. अहो, चला येताय ना झोपायला, की आजची रात्र इथं अशी गॅलरीत सिगरेट ओढत काढायची आहे? एक मिनिट, सॉरी. पुन्हा सुरू करूया. धर्मयोद्धा, लेखक लक्ष्मण लोंढे. कुलकर्णीच्या नव्या फ्लॅटची बेडरूम आणि त्याबाहेरची गॅलरी दिसत आहे. कुलकर्णी गॅलरीत उभा आहे. अहो, चला येताय ना झोपायला, की आजची रात्र इथं अशी गॅलरीतच सिगरेट ओढत काढायची आहे? हा, नाही आलो ना. पण तुझं सगळं आवरलं आणि आई राजू? सगळं आवरलं. आई आणि राजू झोपले सुद्धा. ठीक आहे, आलोच. ही एवढी सिगरेट संपली की आलो. किती वाजलेत बघितलेत का? 11 वाजलेत. असू दे ग. बघ ना, 11 वाजलेत, पण सगळं कसं मस्त शांत आहे ना. ही सगळी इमारत कशी डोळे मिटून अगदी रजईत गुंडाळलेल्या लहान मुलासारखी वाटते, शांत झोपलेली. एवढ्याच शेजारच्या इंडस्ट्रियल इस्टेटच्या इमारतीतला दिवा लागतो. पण आता हा इसम काय करतोय आता या कारखान्यात? असेल हो काहीतरी काम. अरे असेल म्हणजे त्याने ते उद्या करावं. रात्रीच्या वेळी कारखाना चालवायचा म्हणजे? अहो, कारखाना नसेल चालवत तो. एखाद वेळेस काही महत्वाची वस्तू वगैरे आत राहिली असेल, त्याची त्याला आत्ताच आठवण झाली असेल म्हणून आला असेल. जाईल थोड्या वेळानं दिवे बंद करून. तुम्ही या आता झोपायला. अनु, काल तू पटकन झोपून गेलीस, पण मला झोपच नाही आली माहितीये. मी काल रात्रभर जवळजवळ जागाच होतो. का? अगं तो कारखाना ग, तुला माहितीये तो शेवटी पहाटे 5 वाजता थांबलाय. आणि तो आवाज खडखट 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 खडखट, हे आयला सारखं कोणीतरी डोक्यात घण घातल्यासारखे वाटत होते. मला नाही आली झोप. आणि सकाळी आई काय म्हणालीस ऐकलं ना? रोज रात्री झोपेची गोळी घेऊन झोपावं लागतं. वर हा आवाज, चला वैताग आलाय नुसता. अहो, इतकं काय चिडताय तुम्ही? आणखी महिन्याभरात आपल्याला या आवाजाची सवय होईल. अगदी आईंना सुद्धा होईल. आणि रेल्वे लाईनच्या बाजूला ज्यांची घरं असतात किंवा एअरपोर्ट पाशी ब्लॉक असतात, ती माणसं नाही का झोपत? नाही नाही नाही, तू चुकतेस अनु. हे बघ, सरकारने विमान चालवणं आणि आगगाड्या चालवणं ही पूर्णपणे कायदेशीर बाब आहे. त्या बाबतीत नागरिक तक्रार करूच शकत नाही. कुणाला नको असेल, आवाजाचा त्रास होणार असेल तर त्यांनी अशा जागी राहू नये. आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण म्हणजे? तुम्ही भलत्या भानगडीत पडू नका हं. माझं ऐका. या कुलकर्णी या. अगदी ऑफिसात जायचा टाइम झालाय. 10 मिनिटात निघालं पाहिजे.
पण बोला. आता सोसायटीचा सेक्रेटरी म्हटलं की त्यानं 24 तास मेंबरसाठी उपलब्ध असलंच पाहिजे नाही का? शेवटी ही एक प्रकारची समाजसेवाच आहे, पण ऑनररी हो. समेळ, मी परवा तुम्हाला त्या कारखान्याच्या आवाजाचं सांगितलं होतं. त्याचं होय. हम्म. त्याचं काय घेऊन बसलात? हा, बघू जमवू काहीतरी. मला वाटलं एकदम सकाळच्या प्रहरी आलात म्हणजे काहीतरी इमर्जन्सी वगैरे. हे बघा, त्या छापखान्याच्या आवाजाने रात्री डोळ्याला डोळा लागत नाही. हे बघा, आपण काहीतरी करायला पाहिजे. हा, तुम्ही परवा बघू म्हणाला होतात. कुलकर्णी, अहो तुम्ही तरी अगदी छोट्याशा गोष्टीचा भाऊ करता बुवा. परवा तुम्ही मला सांगितलं, काल संध्याकाळी पुन्हा हटकलं, आज सकाळी आता ऑफिसला जायच्या वेळीच आलात. हो, मग यावरून तुम्हाला माझ्या अडचणीची कल्पना यायला नको. अहो, उगाच तुम्हाला त्रास द्यायला मला काय वेळ लागलाय? हे बघा कुलकर्णी, असं नाही म्हटलं मी. हे बघा, काल तुम्ही मला हटकल्यानंतर संध्याकाळी वेळात वेळ काढून मी मुद्दाम पेन्शनकडे गेलो होतो. तिथे मॅनेजिंग कमिटीच्या इतर सभासदांनाही बोलावून घेतलं. हा, काय ठरलं मग? मॅनेजिंग कमिटीला वाटतंय की सोसायटी ह्या बाबतीत काही करू शकत नाही. का? इतर सभासदांना त्रास होत नाही? होतो ना, सगळ्यांना त्रास होतो, पण तुमच्या एवढा होत नाही. काय आहे, तुमचा फ्लॅट छापखान्याच्या अगदी समोर येतो ना, तेव्हा तुम्हाला त्याचा सगळ्यात जास्त त्रास होणार. अहो, पण म्हणूनच म्हणतोय ना. हे बघा, सगळ्यांनाच थोडा थोडा त्रास होत असेल तर मग सगळ्यांनी मिळून एकत्र ऍक्शन घेतली, म्हणजे सोसायटीच्या लेटर हेडवर तक्रार केली की. अहो, पण मॅनेजिंग कमिटीच्या सगळ्या मेंबर्सची तयारी नाही. त्यांचं म्हणणं असं की हा कुलकर्णींचा पर्सनल प्रॉब्लेम आहे, तेव्हा तो त्यांनी सोडवावा. आणि कुलकर्णींनी तो सोडवला की आपल्याला त्याचा आपोआपच फायदा होईल. हा, असंच की नाही? हे बघा कुलकर्णी, तुम्ही आता उगीच वाकड्यात शिरताय. हे बघा, तुम्ही एक रिक्वेस्ट केलीत. मी मॅनेजिंग कमिटीच्या मेंबरांचं मत तुम्हाला सांगितलं. मी मॅनेजिंग कमिटीच्या निर्णयाला बांधलेला आहे हो. आता उगीच माझ्यावर चिडण्यात काय अर्थ आहे? हे बघा समेळ, तुम्ही चिडू नका. बघा, पण मला अजूनही असं वाटतंय की सी आफ्टर ऑल आपण सगळे इथे आता वर्षानुवर्ष राहणार आहोत ना. हा, मग आपण एकमेकांची अडचण समजावून घेतली पाहिजे. नो 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 नो, कॉमन प्रॉब्लेम असेल तर सोसायटी, वैयक्तिक अडचण असेल तर ज्याचा तो. एव्हरीबडी शुड बेअर हिज ओन क्रॉस, असं मॅनेजिंग कमिटीचे मेंबर म्हणतात हो. बर, ठीक आहे. मग मॅनेजिंग कमिटीच्या मेंबरांना म्हणावं, हा कुलकर्णी आता एकटा काय करायचं ते करेल आणि कारखान्याचा आवाज बंद करेल. आपले कायदेशीर हक्कही बजावायला घाबरतात साले. हे बघा कुलकर्णी, ही भाषा चांगली नाही. अशानं तुम्ही तुमच्याविषयी असलेली थोडीशी सहानुभूती सुद्धा गमावून बसाल, एवढं लक्षात ठेवा. अहो, मला सहानुभूती नकोय समेळ, सहाय्य पाहिजे, सहाय्य. हे बघा कुलकर्णी, माझ्या परीनं मी करायचं तेवढं केलं. आता तुम्हाला नसेल तसं वाटत, पण मला तरी आपलं वाटतं बुवा. नमस्कार, मी कुलकर्णी. मी ह्या समोरच्या नुकत्याच तयार झालेल्या बिल्डिंग मध्ये 3ऱ्या मजल्यावर राहतो. अरे वा वा, तो माझा फ्लॅट तिकडे. हा, अरे वा वा वा, म्हणजे तुम्ही आमचे शेजारीच की. छान छान. बोला, काय घेणार? चहा, कॉफी की कोल्ड? नाही, मला काही नको. माझं काम आहे तुमच्याकडे. बोला साहेब. तुम्ही रात्री छापखाना चालवता? आता चालवतो म्हणजे काय साहेब, ऑर्डरी मिळतात, मग चालवावा लागतो. पाटील, अहो तुमच्या छापखान्याचा ना रात्री आम्हाला त्रास होतो, आमची झोपमोड होते. नाही, असेल हा. थोडासा आवाज नक्कीच येत असेल तुम्हाला. नाही, मी नाही म्हणत नाही. नाही 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 नाही, थोडासा नाही, खूप खूप आवाज येतो. म्हणजे रात्री डोळ्याला डोळाच लागत नाही. आम्ही दिवसभर काम करून यायचं, ते काय रात्री अशी झोपमोड करून घ्यायला? पाटील, अहो, शिवाय माझी आई म्हातारी आहे, तिला ना निद्रानाशाचा विकार आहे.
मग मी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं कुलकर्णी साहेब? काय करावं म्हणजे रात्रीचा छापखाना चालवू नये, बंद ठेवावा, दिवसाच्या एक पाळी पुरता चालवावा. असं कसं म्हणता साहेब? हा अहो असं फक्त स्वतःचा विचार करून कसं चालेल? आमचा काय ते विचार करा. अहो आमच्या पोटावर पाय कशाला आणताय? हे बघा, मी तुम्हाला तुमचा छापखाना कायमचा बंद करायला सांगत नाहीये ना. म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही तो फक्त रात्री चालवू नये. हा, आणि रात्री चालवायचाच असला ना तर छापखाना दूर कुठेतरी सबब मध्ये हलवा ना. तिकडे वस्तीपासून दूर अशा औद्योगिक वसाहती केवढ्या आहेत तिकडे जागा घ्या आणि रात्रभर चालवा ना. मग माझं काही म्हणणं नाही. साहेब अहो तुम्ही पण काय सुचवताय? अहो धंद्याचा विचार काहीतरी करा. अहो दूर दहिसरला किंवा भाईंदरला असं हे दादर एवढं काम मिळणार आहे का? हा अहो दादर सारख्या मराठी वस्तीत आहे म्हणून तर आपल्या लोकांचं काम मिळतंय. हे बघा पाटील, आपण दोघेही मराठी आहोत हा केवळ अपघात आहे. त्याचा माझ्या तक्रारीशी काही संबंध नाही. हा, प्रश्न साधा आणि सरळ आहे. तुम्ही रेसिडेन्शियल एरियात छापखाना चालवताय आणि रेसिडेन्शियल एरियात रात्री कारखाने चालवायला कायद्याने बंदी आहे. साहेब तुमच्या घराला काचेच्या खिडक्या आहेत. रात्रीच्या जरा खिडक्या लावून घेतल्यात ना तर आवाज खूपच कमी होईल. हे काचेतून असा फारसा आवाज पलीकडे जात नाही. हे बघा, मी खिडक्या उघड्या ठेवायच्या की बंद ठेवायच्या हा माझा प्रश्न आहे. शिवाय खिडक्या बंद केल्या तर माझा त्रास बंद होईल त्याचं काय? माझा वारा बंद होईल त्याचं काय? हे बघा, ते काय नाही. तुम्हाला ही रात्रीची बेकायदेशीर ऍक्टिव्हिटी बंद करावीच लागेल. ओ साहेब आता उगाच कायद्याचा प्रश्न असा मध्ये आणू नका. हा मला धंदा करायचा आहे, त्याच्यावर माझं पोट चालतंय. हा आता माझ्या छापखान्याचा तुम्हाला थोडा त्रास होत असेल, मी नाही म्हणत नाही आणि मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण माझा नाईलाज आहे. मग तुमचं अखेरचं म्हणणं काय आहे? हो माझं काहीच म्हणणं नाहीये, तुमचंच काहीतरी म्हणणं होतं म्हणून तुम्ही इथे आला होतात. हे तुमच्या म्हणण्यावर मला काय सांगायचं ना ते तुम्हाला सांगितलंय मी, बस. म्हणजे मी माझा मार्ग स्वीकारायला मोकळा आहे. हो येस यू कॅन गो अहेड. नाही तुम्हाला काय करायचं ते करा, बस. हा यू कॅन गो नाव. अनु, काही म्हणा, उसके राज में देर है लेकिन अंधेर नाही म्हणतात ना, ते पटलंय मला. आता बघशील तू. देव करो आणि काय ते एकदाच घडू दे. हम्म. तुम्ही छापखान्यात जाऊन आलात त्या दिवशी, काय तुमचा अवतार होता. केस पिंजारलेले, डोळे तांबारलेले, घरात आलात तेच मुळीत पाय आपटेत. मला वाटलं होतं काय झालं ते विचारावं, पण तुमचा रागरंग बघून मी आपली गप्प बसले. मला वाटतं मी कधी कधी पटकन उखडतो ना, चिडतो. म्हणजे असा स्वभाव चांगला नाही हे पण मला पटतं, पण ते जाऊ दे ना. गेल्या 15 दिवसात मी प्रथमच तुम्हाला इतकं खुशीत पाहतेय. काय झालं? त्या दिवसापासून घरातलं वातावरण पार बिघडून गेलं होतं. तुम्ही आपले सारखे चिडचिडलेले. राजू सुद्धा परवा मला विचारत होता बाबांना काय झालंय म्हणून. आय एम सॉरी अनु. ते जाऊ दे ना, आता सांगा तरी काय झालंय ते. आज ऑफिस मधनं अर्धा दिवस सुट्टी घेतली. मला आधी नाही सांगितलं? अगं तुला सांगायचंच नव्हतं ना आधी. सुट्टी घेतली आणि म्युन्सिपाल्टीच्या ऑफिसमध्ये गेलो. सरळ लेखी तक्रार दिली लिहून सनवे प्रिंटर्सच्या मालकाविरुद्ध. बर मग काही नाही अनु, कधी ना अपेक्षा नसलेल्या ठिकाणाहून अचानक सहानुभूती मिळाली की किती बरं वाटतं. पण ज्यांच्याकडून अपेक्षा असते ना ते साले तोंडघाशी पडतात. कशाला तो समेळांचा विषय पुन्हा? तक्रारीचं काय झालं? हा, अगं आपल्या दादर वॉर्डमध्ये ऑफिसमध्ये एक जाधव नावाचे तक्रार निवारण अधिकारी आहेत. खरंच सज्जन आहेत. समेळांनी नाही ऐकून घेतलं, पण त्या जाधवांनी नीट सहानुभूतीपूर्वक नुसतं ऐकूनच घेतलं नाही, तर अशी एक बेकायदेशीर धंद्याची केस त्यांच्या नजरेला आणून दिल्याबद्दल उलट माझे आभार मानले. नुसते आभारच ना, म्हणजे कोरडी सहानुभूती. नाही, आजच्या आज त्यांनी माझ्या समोर सनवे प्रिंटर्सच्या मालकाला शो कॉज नोटीस सुद्धा काढली आहे. आता बघशीलच तू, एकदा ही म्युन्सिपाल्टीची नोटीस पाटलाला मिळाली ना की त्याचं धाबं दणाणेल आणि मग रात्रीचा छापखाना बंद ठेवावाच लागेल त्याला. तुम्हाला वाटतं तो असं करील? का नाही?
अगं कुलकर्ण्याला उलट उत्तर देणं निराळं आणि म्युन्सिपाल्टीवाल्याला धाब्यावर बसवणं निराळं. अखेर सत्ता ती सत्ता. सत्तेपुढे त्याला नमावंच लागेल. आता बघशीलच ना तू. बरं बरं चला, झालं ना तुमच्या मनासारखं. हं. आता झोपा बघू. आत्ताही झोप येत नाही ना मला. सारखं असं वाटतं ग की माणसं असं का वागतात? म्हणजे स्वार्थापायी दुसऱ्याच्या हक्काची पायमल्ली. मग संघर्ष करावा लागतो ना. पण संघर्ष हे जीवनाचं मूल्य होऊच शकत नाही. सहकार्य हेच खरं जीवनाचं मूल्य ना. पटतंय मला. मग पण असतात ना काही माणसं अशी. अगं म्हणूनच म्हणतोय अनु, हे बघ म्हणजे उद्या त्याला छापखाना बंद करावा लागला तरी मी तो माझा विजय मानणार नाही आणि त्यांनी त्याचा तो पराजय मानू नये. तुमचा विचार ठीक आहे. पण त्याला ते अपमानास्पद वाटून त्यानं वैर धरलं तर वास्तविक तो आपला शेजारी. अगं मग तेच म्हणतोय ना मी. त्याच्या मनात पराभवाचं शल्य राहू नये याची मी काळजी घेईन ना. मला माझा विजय तेव्हाच पचवता येईल जेव्हा त्याला पराभूत वाटणार नाही. ते कसं काय? जमेल ना. जमेल, मी सांगतो तुला. हे बघ, आपलं त्याचं काही वैरच नाही. कारण वैर असायचं काही कारणच नाही. आपण प्रेमाने हात पुढे केला की माझी खात्री आहे ते तो झिडकारणार नाहीत. हा, आपल्याला मन मोठं करावं लागेल आणि आपण ते करू ना. म्युन्सिपाल्टीचं ऑफिस, जाधव साहेबांची टीम आहे. आपली क्रमांक 758 ची दिनांक 7/11 कारणे दाखवा नोटीस मिळालेली आहे. या संदर्भात मी आपणास सांगू इच्छितो की तक्रार करणारे श्री कुलकर्णी यांनी निखालस खोटी तक्रार केलेली आहे. मी छापखाना फक्त दिवसा चालवतो, रात्री छापखाना बंद असतो. मी नियमभंग केलेला नाही. मी एक कायद्याने वागणारा आणि प्रामाणिकपणे पोट भरणारा सन्माननीय नागरिक आहे. कळावे, मेहरबानी जाहीर व्हावे. आपला भाऊराव पाटील, सनवे प्रिंटर्स करता. काय वाट हरामखोराचा खोटारडा एक नंबरचा. हे बघा, तो रात्री छापखाना चालवतो. अहो मी सांगतो साहेब तुम्हाला, साहेब अशी खोटी तक्रार करायला मला वेळ लागलाय का? अहो ज्याचं जळतं त्याला कळतं. आओ साहेब कुलकर्णी, मी कुठे म्हणलंय का तुम्हाला वेळ लागला असं? म्हणलंय मी तुम्हाला? नाही म्हणजे तुम्ही नाही म्हणालात साहेब, सॉरी. अहो पण कुठे थोडासा त्रास होत असताना तर मी आलो पण नसतो इकडे. पण हा अहो रोजचा त्रास आहे हो. हे बघा, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तो बेकायदेशीर वागतोय. हे बघा, आता तो खोटं बोलतोय का तुम्ही खोटी तक्रार करताय? मी कसं सांगणार? हा, तुम्ही तक्रार केल्यावर त्याला नोटीस पाठवणं माझं कर्तव्य होतं. ते मी अगदी तत्परतेने केलेलं आहे. नाही साहेब, तुम्ही तत्परतेने नोटीस दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. पण तुम्ही म्हणता तसं तुमचं कर्तव्य इथे संपलेलं नाहीये. आम्ही दोघे एकमेकांच्या विरुद्ध बोलतो. मग खरं कोण बोलतंय याची तुम्ही शहानिशा करूच शकता. नाही, किंबहुना तुम्ही ती तशी केलीच पाहिजे. ओ कुलकर्णी, आता मी काय करायला पाहिजे? आता तुम्ही मला शिकवणार काय? हा, उभी हयात गेली माझ्या नोकरीत. नाही म्हणजे नाही, हे बघा रागवू नका. हे बघा, माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच होता की तुम्ही इन्स्पेक्टर पाठवून खात्री करून घेऊ शकता ना. म्हणजे तुमच्याकडे अशा कामासाठी इन्स्पेक्टर असतात हे माहिती आहे मला, म्हणून सांगितलं. अच्छा, मला काय रागवायचं कारण आहे? तुम्ही काय माझे शत्रू थोडे का? हा, ते जाऊ दे. तुमची सूचना पण योग्यच आहे, पण एखाद्या इन्स्पेक्टरला पाठवेन तुमची तक्रार खरी आहे का खोटी आहे बघायला. हा, पण एवढंच की त्याला काय दिवस लागतील. हे तुमच्या या नोटिशी सारखं तडकाफडकी होणारं काम नव्हे. म्हणजे तुम्हाला आधी फेअर आयडी दिलेली बरी असते. मी आपला सच्चा माणूस आहे. हा, नाही म्हणजे तुम्ही इन्स्पेक्टर पाठवण्याचं कबूल केलं. अहो साहेब, यातच तुमच्या मनाचा सरळपणा कळला हो मला, पटला ना. पण काही दिवस म्हणजे साधारण किती दिवस याचा तुम्ही अंदाज देऊ शकाल का? हो, काही दिवस म्हणजे आपलं साधारण 4-6 महिने. काय 4-6 महिने? हो कुलकर्णी, किंचाळू नका. हे माझं ऑफिस आहे. हा, 4 ते 6 महिने लागतील. पुन्हा सांगतो. म्हणून म्हटलं ना, आधी तुम्हाला फेअर आयडिया दिलेली बरी असते. अहो पण साहेब, अहो तेवढ्या वेळात माझं काय होणार? मग माझ्या आईचं कसं होणार? दिवसभर काम करायचं आणि रात्री ही झोपमोड. अहो खरं असेल तुमचं म्हणणं खरं असेल. मी कुठे नाही म्हणतोय का? पण माझ्याकडे पुरेसा स्टाफ नाही ना त्याला. मी काय करणार?
हा एवढा मला भला मोठा 10,000चा वॉर्ड, त्यासाठी 3 इन्स्पेक्टर, त्यातून आता हे असे दिवाळीचे दिवस, 2 जण गेलेत रजेवर. मग मी त्या सय्यद भाईला म्हटलं की अरे तू तरी दिवाळीत रजा घेऊ नको. अहो पण तो एकटा किती काम करणार, तुम्ही सांगा मला. नाही अहो साहेब, असं करू नका. तो पाठवा ना त्या सय्यदला, उद्या किंवा परवा पाठवा ना. हे बघा अहो, माझ्या सहनशक्तीचा अगदी अंत व्हायची पाळी आली हो. मी आजारी पडेन कदाचित. हो नको नको आजारी वगैरे पडू नका. देव करो तुमच्या आईची तब्येत पण ठणठणीत राहो. हा पण कुलकर्णी, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, या वॉर्डातले सगळे नागरिक माझ्या दृष्टीने सारखे आहेत. हे बघा, मला माझ्या तक्रारीवर इलाज पाहिजे आणि ताबडतोब पाहिजे, कारण मला आता तो आवाज असह्य होतोय हो. अहो इलाज केला जाईल, म्हणजे काय इन्स्पेक्टर पाठवला जाईल इतकं निश्चित आश्वासन मी तुम्हाला देऊ शकतो, पण ते कधी मात्र खात्रीशीर सांगू शकणार नाही. अहो प्रत्येक वेळी तुम्हाला अशी प्रायोरिटी देणं योग्य आहे का? हा योग्य आहे? मला वाटतं तुम्हाला पण पटावं आता हे. मग मी काय करू साहेब? अहो जरा वाट पहा, जरा जरा धीर धरा. अहो तेच तर करणं शक्य नाहीये ना नेमकं. हे बघा, मला ताबडतोब कृती पाहिजे. ताबडतोब कृती, अहो मला तरी ते शक्य नाही. पण सर, जाधव साहेबांच्या मते त्यांच्याकडे पुरेसे इन्स्पेक्टरच नाहीत. असं म्हणाले जाधव तुम्हाला? हो. अनफॉर्च्युनेट, रिअली अनफॉर्च्युनेट. अरे कामं करायला पुरेशी माणसं नाहीत, ही तक्रार तुम्हाला सांगून काय उपयोग आहे? एक्झॅक्टली. हा, म्युन्सिपाल्टीचा अंतर्गत प्रश्न आहे. कामं वाढलेली असली तर इन्स्पेक्टरच्या पोस्ट वाढवून घ्याव्या. त्या एक्झॅक्टली. कारणासाठी ते नागरिकांच्या तक्रारी अशा 6-6 महिने धूळ पाडून ठेवू शकत नाहीत. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. साहेब, तुम्ही जाधवांना बोलवता इकडे? हो. नाही नको. नाही म्हणजे मी गेल्यावर तुम्ही बोला पाहिजे तर त्यांच्याशी. नाही म्हणजे माझ्या देखत तुम्ही त्यांच्याशी बोललात तर बरं नाही दिसणार. मग त्यांना राग येईल माझा. अरे गणपत, जाधवांना पाठव. अरे जाधवांना काय वाटेल याची कुलकर्णी तुम्ही फिकीर करू नका. तुम्ही त्यांची एवढी कदर करता, हा तुमच्या मनाचा मोठेपणा. पण तुमच्या अडचणींचं निवारण करणं हे त्याचं आणि माझं कर्तव्य आहे. तुम्ही निश्चिंत राहा. मे कम इन सर? हा या जाधव, या. जाधव, तुम्हाला या कुलकर्णींची तक्रार माहिती आहे? होय सर, याने तक्रार केली. दुसऱ्या दिवशी मी नोटीस पाठवली होती साहेब. नाही, ती सगळी डिटेल्स त्यांनी सांगितली आहेत मला. नोटीस पाठवण्याचं सगळं काम तुम्ही बरोबर ताबडतोब केलं, हेही त्यांनी मला सांगितलं. पण तेवढ्यानी आपलं काम भागत नाही. बरोबर साहेब. होय साहेब, इन्स्पेक्टर पाठवायला पाहिजे साहेब. मी तो म्हणजे विचार करतच होतो, पण आणि लवकरच असा. लवकरच नको, ताबडतोब पाठवा. हो सर. आणि आपल्याकडे माणसं कमी असली तर ते तुम्ही मला सांगायचं ना, त्यांना नव्हे. काय खरं की नाही? हो सर. मग असं करा, उद्याच सय्यदना पाठवा. अहो एवढं कळवळून माणूस माझ्यापर्यंत सांगायला येतो, त्या अर्थी. ठीक आहे साहेब, ठीक आहे साहेब, पाठवतो साहेब. हा बर, जा तुम्ही. अखेर बंद आहे. नोटिशीला पाटलानं दाद दिली नाही, पण इन्स्पेक्टर आल्यावर तरी त्याला छापखाना बंद करावाच लागला. मी जिंकलोय अनु, मी जिंकलोय. पण मला विजयाचा माज नाही. मी उद्याच जाधव पोचखानवालांना भेटून सगळ्यांचे आभार मानायचं ठरवलंय. समेळांना सुद्धा झालं गेलं विसरून जा सांगणार आहे. खोटं आहे, खोटं आहे सगळं. कुलकर्णी, हे ऑफिस आहे, तमाशाचं थिएटर नाही. मला सांगा, परवा छापखाना चालू होता? नव्हता. मग झालं तर. मग सय्यदांचा रिपोर्ट खोटा असं कसं म्हणता तुम्ही? अहो परवाच्या एका रात्री पाटलांनी तो बंद ठेवला होता. त्याला तुमचं इन्स्पेक्शन येणार असल्याची कुणकुण लागली. किंवा साहेब, या तुमच्या स्टाफनी दिली माहिती. कुलकर्णी, तुम्ही आता अदवा तदवा बोलायला लागलेला आता. हे मी खपवून घेणार नाही.
आता तुम्हीच सांगा, सय्यदांचा लेखी रिपोर्ट माझ्या समोर असताना मी तरी काय करू? काय सय्यदांना चार्जशीट देऊ? कशाच्या जोरावर? तुम्ही सांगता म्हणून. अहो तुम्ही कोण आलात? साहेब, तुम्ही मला विचारलं मी कोण आलो? नाही, बरोबर आहे तुमचा प्रश्न. मी कोणी नाही हो. मी एक सामान्य नागरिक आहे आणि हीच माझी व्यथा आहे. मी खरोखरच तशा अर्थी कोणी असतो ना, तर मला हे असं तुमच्या पुढे हात जोडत यायला लागलंच नसतं. अहो, एक नुसता फोन केला असता आणि माझं काम झालं असतं. नाही, पण मी कोणी नाही हेच कटू सत्य आहे हो, दुसरं काय. मला पाडायचा डाव आहे सगळ्या जगाचा. कुणालाही ताठ मानेनं उभं राहणारा माणूस नकोच आहे. प्रत्येक जण टपलाय मला धुळीत लोळवायला. बरं, आता मला प्रथम सांगा, कुठून आलायत आत्ता? डोक्यात राख घालून घेऊ नका हा. मला नाही का सांगणार? सांगा ना, काय झालंय ते. कशाला विचारतेस काय झालं? तुला काय माझ्या पराभवाची कहाणी चविष्टपणे ऐकायची आहे? असं काय तिढ्यात बोलता? आणि माझ्यावर का चिडता? मी काही केलं का? माझं काही चुकलंय का? नाही, तू काही नाही केलंस ग. तू काही नाही केलंस. मीच केलंय ना काय ते. माझंच चुकतंय. मी गप्प बसलं पाहिजे सगळं सहन करत निमूटपणे. म्हणजे सगळं कसं ठीक होईल ना. कोणी म्हटलं असं? अरे, कोणी म्हणायला कशाला हवंय? अन्याय करणाऱ्यांनी अन्याय करावा, त्याचा त्रास होणाऱ्यांनी गप्प बसावा, अशीच अपेक्षा आहे जगाची, ही आपल्या समाजाची. सगळा साला सिद्ध साधकांचा डाव आहे. एक जात हरामखोर आहेत सगळे. मला विचारतो मी कोण आहे? अरे, तो सनवेवाला कोण आहे बहिणचोद? दिवाळीला खोका घेऊन झालाय मिठाईचा आणि आणखी काय काय देत असेल, दारू पाजत असेल. मग 2-4 महिन्यांनी म्हणे आम्हाला सगळे नागरिक सारखेच आहेत. एक जात साले. अहो अहो अशा शिव्या काय देताय? शेजारच्या खोलीत राजू अभ्यास करतोय, तो ऐकेल ना. सॉरी अनु, माफ कर, माझा तोल गेला. तुला नको नको ते बोललो मी. रागवलीस? छी, रागवेन कशाला? मला काय तुमची मनस्थिती समजत नाही का? तुम्ही मगाशी जे बोललात, शिव्या दिल्यात, ते मी विसरून सुद्धा गेले आहे. कारण मगाशी बोललात ना, ते तुम्ही नाही बोललात. तुमचा संताप बोलला. आणि संताप सुद्धा प्रेमासारखा आंधळा असतो. आपल्या समोर कोण उभं आहे हे त्याला दिसत नाही ना. अनु, अगं खरं तर मला तुझा केवढा आधार वाटतो ना. नाही अनु, आता मला नाही एकटं वाटत. तू आहेस ना. हो, मी आहे इथं तुमच्या सोबत कायम. झालं तर? पण अनु, मी हारलो नाहीये. मी पराभव मान्य नाही करणार. मी जगडत राहीन. आणि अनु, तुला सांगतो खरंच, मी माझा तोलही जाऊ देणार नाही. मी आता डोकं पूर्णपणे शांत ठेवणार आहे. मी आता अन्न सत्याग्रह करणार आहे. आपला अन्याय कोणीतरी दुसरा निवारण करील अशा आशेवर आता नाही जगायचं. अन्याय करणाऱ्यालाच मी अन्याय बंद करायला लावीन माझ्या आत्मिक बळावर. अहो वहिनी, अहो कुलकर्णी उगीच डोक्यात राग घालून घेताय. अहो असले अन्य सत्याग्रह करून का कधी प्रश्न सुटतायत कुठले? मला पटतंय तुम्हाला त्रास होतोय ते, पण अहो काही त्रास जीवनात सहन करावाच लागतो नाही का? वहिनी, असं करा, तुम्ही कुलकर्णींना समजावून सांगा. आता आमचं ते ऐकत नाहीत, पण तुम्ही सांगा, बरं दिसतं का हे या सोसायटीत? सल्ल्याबद्दल आभार. मी काही करू शकले असते तर ते केलं असतं. तुम्हाला काही करता येत असलं तर ते तुम्ही करा. दुसऱ्यांना काय करावं हे सल्ले देत बसू नका. तुम्ही जाऊ शकता. छे, हा गांधीजींचा मार्ग सुद्धा ना गांधीजींसारख्याला शोभतो, परवडतो. मला कळतंय तो माझ्यासाठी नाहीच आहे. सत्याग्रह करण्यासाठी तुम्ही कोणीतरी मोठं असावं लागतं, मोठं. सगळे मार्ग खुंटले ना की एकच मार्ग उरतो. चला, जीव जाईपर्यंत लढणं.
हे हृदय परिवर्तन वगैरे सगळं भंकस आहे. सगळे सगळे लोक गांडू आहेत सगळे. नाही, मी नाही अन्याय सहन करणार. मी छापखाना बंद पाडणार आता. इन्स्पेक्टर साहेब, माझ्या नवऱ्याला अधूनमधून वेडाचे झटके येतात व त्यावेळी तो व्हायलेंट बनतो. हे बघा बाई, मला कळली सगळी केस. त्या प्रिंटरच्या पाटील साहेबांनी सगळं फोनवरून सांगितलं मला. त्यांची काही कुलकर्णींविरुद्ध तक्रार नाहीये, पण ते नुकसान भरपाई पण मागत नाही. मला माझा रिपोर्ट लिहिणं जरूर आहे. तुम्ही ते कुलकर्णींना सोडायचंय हे तुम्ही आता जे वाचलं ना त्याच्यावर सही करा. हे बघा बाई, विचार करण्यात वेळ घालवू नका. पटकन पटकन वाचून सही करा. चला. व त्यावेळी तो व्हायलेंट बनतो. अशा वेळी त्याचा स्वतःवर ताबा नसतो. पण मी त्याची पत्नी या नात्याने असे आश्वासन देते की यापुढे त्याची मी काळजी घेईन व त्याला पब्लिकमध्ये असे व्हायलेंट बनू देणार नाही. त्याच्या आजच्या गैरवर्तणुकीबद्दल त्याला माफी करावी. धन्यवाद. धन्यवाद. दुसरी एकांकिकाही संपली आहे. दोन्ही एकांकिकाच्या कलाकारांना, दिग्दर्शकांना विनंती आहे की त्यांनी आपापले कॅमेराज, स्पीकर्स ऑन करावं. थँक्यू. सगळी टीम आलेली आहे. सगळेजण आलेत आपापल्या टीम मधले. नाही आय थिंक अजून आहे. हळूहळू. मी तोवर अटेंडीजला आपल्या विनंती करतोय की मी सगळ्यांना अनम्यूट करतो आहे. ज्यांना ज्यांना बोलता येईल मी सगळ्यांना अनम्यूट केलेलं आहे. अवधूत, ते व्हिडिओ पण ऑन करू शकतात ना त्यांचे? नाही, व्हिडिओ नाही ऑन करू शकत आहे अनलेस मी ते कला. मग त्यांना रेज हँड फंक्शन वापरायचं तरी पण करता येईल, कोणाला बोलायचं असेल तर. हा, ज्याला बोलायचं असेल त्यांनी तिथे खाली रेज हँड असा हे दिसतोय. नितीनचं मला, मी नितीनला अनम्यूट करतोय. हा नितीन बोल. मस्त, मजा आली. अरे सगळ्यांचे परफॉर्मन्सेस छान झाले. जरा थोडा आधीमध्ये व्हिडिओचा जरा प्रॉब्लेम येत होता, पण दॅट इज ओके. त्या एकांकिका लिहिलेल्या तर चांगल्याच आहेत. सगळ्यांनी कामं छान केली होती. मला एवढं फक्त हे बोलायचं आहे की एवढे सगळे कष्ट तुम्ही घेता आणि हे सगळं एवढं सगळं प्रेझेंट करता. यू शुड चार्ज ऍटलीस्ट $5 फॉर इट. नाटक बघा, याच्यापेक्षा बेकार करतात तरी सुद्धा $5 चार्ज करतात. नितीन, मी तुला माझा पेपॅल देतो रे. थँक्यू नितीन. अरे लेका, तुला 5 काय 50 देतो. चल. अरे वा, चला.
नाही आम सिरियस. म्हणजे एवढेच सगळे तुम्ही कष्ट करता, सगळं तुम्ही हे करता, तर याच्यामध्ये कुठल्याही ऑडियन्सच्या मेंबरला $5 देणं काही अवघड नाही. चांगली सजेशन आहे नितीन. डेफिनेटली एक मिनिट आहे. बटाट्याची भाजी करावं सगळ्यांना आवडते. एवढे काय माहिती. अवधूत, ओळख करून द्यायचे का कलाकारांची? हा, एकदा ओळख करून दे, तोपर्यंत लोक अनम्यूट होतील. हा, कारण अजून जॉईन होत आहेत. हे अवधूत, तू पाहिजे तर सगळ्यांना अनम्यूट कर. हो, केलेलं आहे मी केलं सगळ्यांना. केलं ते, हा. तर डॉक्टरच्या भूमिकेत होते प्रशांत फाटक, सासू मुग्धा कुलकर्णी, हा. मग नर्स गौरी अपसिंगेकर. आहे का गौरी? गौरी अरे आता कॉलवर आहे, सो अच्छा, तिच्यावरती ठीक आहे. हा, that's fine, that's fine. तिने पण टाळ्या वाजवल्या तिच्यासाठी असं सांग. येस. मग कुलकर्णी अद्वैत जोशी. हा, ठीक आहे. आणि आपटे सत्येन लेले. कुठे गेले? हा, आले आपटे आले. प्रेसवाले आणि बँकेतले ते बिझनेस. मग वॉचमॅन शेखर साखळकर, त्यांनी पण 2 भूमिका केल्या. नवरा जयप्रकाश चिपलकट्टी, इन्स्पेक्टर अनन्य जोशी, आणि बॉस्टनहून काम केलं त्यांनी सुमित्रा वैशाली. कोण आहेत माहित नाही आपल्या कोणालाच, पण रुचा लोंढे. सुपर सुपर, फारच छान. धर्मयोद्धा मधल्या कला, आणि तू स्वतःच नाही ना सांगितलंस. धर्मयोद्ध्यामधल्या कलाकारांची बऱ्याच लोकांनी आज डबल रोल केलेले आहेत, त्यामुळे त्यांचं कौतुक की दोन्ही रिहर्सल्स त्यांनी मॅनेज केल्या. सो धर्मयोद्धामध्ये कुलकर्णी झालेला चक्रपाणी चिटणीस, अनु अंजली भिडे, सेक्रेटरी समेळ शेखर साखळकर, सनवे प्रिंटर्सचे पाटील सत्येन लेले, त्यानंतर म्युनिसिपालिटी ऑफिस मधले जाधव जयप्रकाश चिपलकट्टी, आणि पोचखानवाला साहेब मुकुंद मराठे, मी स्वतः, आणि पोलीस इन्स्पेक्टर अवधूत भांबारे. थँक्यू. पुन्हा एकदा दोन्ही टीमचे अभिनंदन, दिग्दर्शकांचे आभार. आणखीन एक माहिती म्हणजे या दोन्ही स्क्रिप्टचे लेखक लक्ष्मण लोंढे सर, ते रुचाचे बाबा. रुचा, तुला काही या 2 एकांकिकांबद्दल काही सांगायचं काय, आठवणी किंवा काही? आठवणी तर पुष्कळ आहेत, त्यामुळे सांगायला गेलं तर आपली अख्खी रात्र त्याच्यात निघून जाईल. पण एवढं नक्की की माझ्या बाबांच्या एकांकिकांमधनं ज्या लाडक्या म्हणण्यासारख्या एकांकिका आहेत, एक लिस्ट ऑफ एकांकिका अशा आहेत जी मला कधी ना कधीतरी करायच्याच आहेत. सो आय हॅव स्टार्टेड सॉर्ट ऑफ गोइंग डाऊन दॅट लिस्ट, आणि कोहम ही त्याच्यावरती एक होती. त्यामुळे आज मी म्हणू शकते की ती मला त्याच्या पुढे टिक मारता येईल असं. सो थँक्यू कला, मला ती टिक मारण्याचं चान्स दिल्याबद्दल. आणि ऍक्च्युली माझी आई, इथे जे खालती नाव स्वाती लोंढे आहे, ती माझी आई, आणि माझी आई पण आता भारतातनं दोन्ही हे प्रयोग बघत होती. थँक्यू. माझा भाऊ आहे तिच्या बरोबर. सो बेसिकली लोंढे फॅमिली आहे इथे अख्खी. त्यांना बोलायचं असेल तर मी त्यांचे स्पीकर ऑन केलेले आहेत, त्यांना अनम्यूट करून बोलता येईल. भारतात सादर झाल्यात ह्या कधी? हो, भारतात झालेले आहेत सादर, पुष्कळ वेळेला झालेले आहेत. सर्वात पहिल्यांदा आय थिंक अरण्यक, कोहम. मला अरण्यक आणि कोहम हे दोन्ही माझ्या अशा म्हणजे एकदम सॉलिड हे असल्यामुळे मी तर त्याच्यात ऑलमोस्ट इंटरचेंजेबलीच वापरते बरेच वेळेला त्यांना. पण कोहम सर्वात पहिल्यांदा INT साठी रुईयातर्फे मंगेश कदमनी बसवली होती, आणि धर्मयोद्धा पण मल्टिपल वेळा झालेली आहे. पण धर्मयोद्धा अच्युत देशिंकर म्हणून एक
खूप चांगले कलाकार आहेत मुंबईमध्ये आणि ते बँकांच्या ह्याच्यातनं पुढे आलेले आहेत. म्हणजे स्वतः बँकेत होते त्यामुळे बँकांच्या ज्या एकांकिका स्पर्धा होतात त्यातनं. आणि अच्युत देशिंगकर म्हणजे आम्ही कुलकर्णीच हाक मारायचो त्यांना. कारण ते धर्मयुद्धातले ते कुलकर्णीच म्हणूनच ऑलमोस्ट लाईक जगल्यासारखे असायचे. जेव्हा ते त्याच्याबद्दल बोलायला लागायचे त्यांच्यात कुलकर्णी असा शिरायचा असं आम्ही म्हणायचो. त्यामुळे झालेल्या आहेत त्या दोन्ही. आणि मी दोन्ही म्हणजे लहान शाळा कॉलेज आणि ह्याच्यामध्ये दोन्हीचे तसे प्रयोग बघितलेले आहेत. मावशी आहेत का? मावशी तुम्ही आहात? आई आहे, दादा पण आहे. इनफॅक्ट त्यांचा व्हिडिओ नाही ऑन होऊ शकत ना अवधूत, पण आई दादा इफ यू वॉन्ट टू से हॅलो. चैतन्य तुझे खूप खूप आभार आणि मुकुंद मराठे तुमचेही खूप खूप आभार. दोन्ही एकांकिका खूप सुंदर रीतीने सादर झाल्या आणि तुमची मेहनत त्याच्या मागची खूप मेहनत दिसून येत होती. आणि मगाशी पहिल्यांदाच कोणीतरी सजेस्ट केलं की खरोखर काही म्हणजे विनामूल्य देण्यापेक्षा थोडस जरी मूल्य तुम्ही आकारलं असतं तरी ते वर्थ होतं, कारण ती मेहनत खूप होती. परत सगळ्यांचे एकदा खूप खूप आभार. थँक्यू मावशी. मला रुचाचं नाव खूप आवडलं, रुचाच्या कॅरेक्टरचं. 3 डॉट्स. या 3 डॉट्स. दादा तुला एखादी आठवण आहे का कुठली ह्या पर्टिक्युलर दोन्ही एकांकिकेबद्दल बाबांच्या? आय थिंक तुला पण कदाचित आठवत असेल, धर्मयोद्धा ही कथा बाबांनी ऍक्च्युली एका सिटिंग मध्ये लिहिलेली आहे. इनफॅक्ट मला वाटतं सकाळी चहा वगैरे घेऊन जे बसले ते रात्री कथा संपवल्यानंतरच रूम मधनं बाहेर. आणि मध्ये मला वाटतं 1-2 कोणीतरी व्हिजिटर्स पण आलेले, कोणीतरी अवधूत पळकर का कोणीतरी आलेले, आणि तेव्हा त्यांना परत पाठवलेलं घरातनं की आत्ता येऊ नका किंवा आत्ता आलात तरी मी काही तुम्हाला भेटणार नाहीये, कारण ही कथा ही एका शॉट मध्येच लिहिण्यासारखी आहे. त्यामुळे आय थिंक आय रिमेंबर दॅट. आणि मग आल्यानंतर लगेच वाचून दाखवली ती. त्यांची सवयच होती ती की कथा लिहून झाली की लगेच पहिली वाचून दाखवली. येस, आपण पण तेव्हा होतो मला. सो आय रिमेंबर की दॅट वॉज मास्टरपीस. थँक्यू. येस डेफिनेटली. सगळ्यांचे मनपूर्वक कॉंग्रॅच्युलेशन. इट वॉज अ व्हेरी व्हेरी गुड, व्हेरी वेल डन. आणि आय नो दॅट यू हॅव अ लॉट ऑफ कन्स्ट्रेंट्स बिकॉज ऑफ झूम, पण इवन ऑल दॅट it was a wonderful performance. त्यामुळे आणि कोहम बद्दल ऑब्विसली आय थिंक सगळ्यांना पण हा प्रश्न म्हणजे तुमचे फ्रेंड्स वगैरे विचारत असतील, म्हणजे फायनली ती होती कोण? I don't know what to tell them, but अजून आले नाही प्रश्न, होपफुली येतील आता. चिटणीस काकू तुम्हाला बोलायचं असेल तुम्हाला अनम्यूट करायला लागेल स्वतःला. हॅलो. हा बोला. नेहमी सारखंच खूप छान आणि विषय पण खूप छान होते. जे म्हणजे आत्ताच्या राजकारणात अजूनही दिसतो भ्रष्टाचार. हा इकडे कामाचा भ्रष्टाचार, ऍक्च्युअल पैसे घेतलेले नाही दाखवले, पण हे अजूनही सगळीकडे आहे आणि ते अगदी दिसून येतं. तसंच कोहम तर वा, ती वैशाली सुमित्रा कोण अप्रतिम, प्रश्नच नाही. म्हणजे कन्फ्युज पर्सनॅलिटी तिने इतकी सुंदर दाखवली आहे ना की बरं वाटतं असं बघितले तुमचे प्रोग्राम की म्हणजे सगळेच विषय तुम्ही हाताळता. हा, हे बरं वाटतं. इंडियातल्या लोकांना जे ज्या ज्या गोष्टींचा असा त्रास होतो ते सगळे सामाजिक, राजकीय सगळेच विषय तुम्ही हाताळता, म्हणून बरं वाटतं मला बघून. खूप छान. बरोबर. झूमचे पण बऱ्याचशा फीचर्स ज्या आम्ही नेहमी वापरत असतो त्याच्यामध्ये आता यावेळेस सुधारणा केली. आम्ही त्या झूमचं वेबिनार फीचर यावेळेस पासून वापरायला लागलो आहे. त्याच्यामुळं हे पॅनल डिस्कशन्स आणि या गोष्टी जरा जास्त चांगल्या मॅनेज होत आहेत. त्यामुळे थोडेसे आज तांत्रिक अडचणी आल्या, त्याबद्दल दिलगीर आहोत. पण ते थोडंसं होणारच ना. हो. अमित फडके तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे, तुम्ही स्वतःचा माईक अनम्यूट करा आणि बोला. हॅलो. चैतन्य, तुझा बॅकग्राऊंड, तुझी बॅकग्राऊंड बंद कर ना, मी हिप्नोटाईज होतो. नितीन, तू हिप्नोटाईज व्हायला ती बॅकग्राऊंड करण्याची नाहीये, पण वेळ सध्याची. त्यामुळे अरे
शुक्रवार संध्याकाळ 2 पेक झाले याची background काय करणार? अरे पण नितीन माझी बॅकग्राऊंड नाहीच आहे, तुला काय दिसतंय? एक्झॅक्टली. आम्हाला कुणालाही काही दिसत नाही, आम्हाला त्याच्या घरातलं दार दिसतंय. घरी बसतोय तो. चैतन्य कोण आहे ते आम्हालाही कळलेलं नाही अजून. हा, अमित फडके तुम्ही बोलत होता सर. मी ऍक्च्युली रुच्याचा मावस भाऊ आहे. मी बघितल्या दोन्ही एकांकिका खूप सुंदर होत्या. ऍक्च्युली रुच्या ऍक्च्युली सुधा करमरकरांकडे पूर्वी काम करायची लहान असताना. तर त्यांच्या अंडरमध्ये बाल कलाकार म्हणून तेव्हापासूनच म्हणजे तिला मी बघितलेलं आहे. दोन्ही सुंदर आणि तुमची मेहनती भरपूर होती. टेक्निकल सगळं सपोर्ट म्हणजे झूम वरनं करायचं एवढं इझी नाहीये. सगळ्या लोकांना एकत्र करून एवढं मॅनेज करायचं परत सगळं अमेरिकेवरून म्हणजे खूपच सुंदर. थँक्यू अमित, थँक्यू. या थँक्स. थँक्यू. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. अजूनही कुणा काही बोलायचं असेल तर आपण स्वतःला मला unmute करून बोलायचं आहे बोलू की शकता. सगळ्यांची कामं खूप छान झाली. चक्रपाणीचं कुलकर्णी जगल्यासारखं अक्षरशः वाटलं. म्हणजे ह्याचं पण काम छान झालं, जाधवचं पण, मुग्धाचं काम छान झालं. आणि रुचा आम्हाला नवीन आहे आणि तिचंही खूपच छान. अरण्यकची आठवण झाली पहिली कोहम बघताना. पण खूप खूप छान झालं. म्हणजे स्टेजवर आता आपल्याला कधी ना कधी ह्या करायला मिळतील, अशी बघायला मिळतील अशी आशा ठेवूया. कुलकर्णीचं कॅरेक्टर वाचल्यानंतर मला असं वाटलं की काकांनी जी स्क्रिप्ट पाठवली त्याच्यामधलं सगळं एडिटेड जे काय केलं काहीच एडिट नको करायला हवं होतं. अजून थोडंसं छान त्याला असं स्टे देऊन अजून थोडं करता आलं असतं काय. कारण ते मग ते सगळे प्रसंग असे येऊन गेले असं झालं. त्यामुळे माझं ते ट्रान्झिशन करताना मला असं जाणवत होतं की अरे आता 2 मिनिटात मला पुढे काहीतरी वेगळं करायचंय, पुढच्याच मिनिटात काहीतरी अजून वेगळं करायचंय. थोडा तो असा स्टे मिळत गेला असता तर ते पण ओरिजिनल मला एडिट वाटतं की केलेलं साठी ही लेंथ पुरेशी असते असं मला वाटतं. नाहीतर मग आम्हाला प्रेक्षकांना तेवढं तुम्ही खूप छान मेहनत घेतली होती आणि हे बॅकग्राऊंड तुम्ही वापरल्यामुळे जरा वेगळी मजा आली. आणि कामं सगळे कलाकार कसलेले आहात तुम्ही. रुचा आपल्यासाठी नवीन आहे आणि एवढी ते ईस्ट कोस्ट बॉस्टनहून ना. थँक्यू व्हेरी मच. छान छान झालं. आम्हाला फ्रायडे नाईट वॉज क्वाईट गुड टू एकांकिका. आणि मराठी माणसाकडनं $5 का नाही घेत असं येणं हे मला वाटतं कॉम्प्लिमेंट इटसेल्फ फॉर. थँक्यू. नुसता Thank you. मराठी नाही पण पुण्याचा आहे. ते त्याच्याकडून आपल्या या पुढच्या उपक्रमांमध्ये आता आणखीन असं मला एक बोलायचं आहे. हा, बोला. सुनेता काळे. हा काही नाही, मला याचा खूप आनंद झाला की लक्ष्मण लोंढ्यांच्या कथा मला अशा आज ऐकायला मिळायला, बघायला मिळाल्या. कारण कॉलेजमध्ये वगैरे असताना आम्ही सतत त्यांची पुस्तकं वाचायचो. त्यांचं आता एका पुस्तकाचं मला नाव नाही आठवत आहे, पण याच्या पुढे कधी तुम्हाला हवं असलं तर एक डॉक्टर मुंजे हे कॅरेक्टर असलेलं त्यांचं जे पुस्तक वाचलं होतं ते अजूनही डोक्यात बसलेलं आहे. तर ते तसं काही आणखीन तुम्हाला करायला मिळालं तर येऊ दे. आणि आजच्या ह्या प्रयोगाबद्दल सांगते ते म्हणजे बॅकग्राऊंड तुम्ही ज्या बदलत होतात क्लासिक, खूप खूप मस्त वाटलं त्यांनी. त्याच्यानंतर मध्ये मध्ये जे कोहमचं थोडासा छोटा पीस घातला होता ना, त्याच्यानी पण सॉलिड इफेक्टिव्ह वाटलं. आणि कोहम मधला जो कुलकर्णी कॅरेक्टर होता तो अगदी टिपिकल पुणेकर कुलकर्णी वाटला. त्यामुळे ते पण एकदम मस्त वाटलं. बाकी असं झालं की दुसऱ्या एकांकिकेच्या वेळेस नेमका एक फोन आला आणि मला ती बघता नाही आली. पण त्याच्यात पण अनुचं जे कॅरेक्टर आहे ना, ऍज ऑलवेज त्या इतक्या मस्त आणि सहज करतात, बघत राहावं असं वाटतं. पण बाकी पूर्ण मला बघता नाही आलं. पण आता रेकॉर्डिंग काही तुमच्याकडे असलं तर पाठवा, म्हणजे मला ते बघता येईल. नक्कीच. त्याचं रेकॉर्डिंग आपण कलाच्या युट्यूब चॅनलवर टाकतोच. आणि तो जो पुण्याचा कुलकर्णी म्हटला तर तो पुण्याचा जोशीच आहे. त्यामुळे त्याला काही फारशी मेहनत नाही घ्यायला लागली. त्याची स्टोरी सांगायची झाली तर मी त्याला विचारलं कुठलं कॅरेक्टर करायचंय, तर तो म्हणला मला हे करायचंय. अजून काही तुला म्हणायचं? मला मुकुंदला एक प्रश्न विचारायचा आहे. वरती टाय आणि जॅकेट वगैरे घातलंय, पण खाली पॅन्ट घातली आहे का? झूम मीटिंगची हीच तर खासियत. बोला घैसास काका, बोला. तुमचा मेसेज मिळाला, बोला. तुम्हाला अनम्यूट करून बोला. मी मुग्धा घैसास. काही नाही, सगळ्यांची
कामं आणि सादरीकरण तर खूपच चांगलं झालं आणि ते प्रत्यक्ष समोर बोलतायत असं ते हे जे नेपथ्याची जी काही आयडिया आहे ना ती मला अतिशय आवडली. अतिशय प्रत्येक ठिकाणी जे काही बोलत होते ते त्याच्या मागचं नेपथ्य आणि जी बॅकग्राऊंड होती ती अगदी इतकी छान केलेली होती. तर ही आयडिया मला फारच आवडली आणि बाकी कलाकारांचं काय अभिनय आणि हे उत्तमच होता, काही प्रश्नच नाही. पण ही नेपथ्याची आयडिया जी काही आहे ती मला फार आवडली. खूप छान. थँक्यू. थँक्यू थँक्यू. महिमा फडके तुम्हाला बोलायचं होतं का? मी अनम्यूट केलेलं आहे, स्वतःला अनम्यूट करून. अजून कोणाला बोलायचं असेल तर त्यांनी इधर त्या रेज हँड फीचर वापरा किंवा चॅट मध्ये सांगा, तुमचा स्पीकर ऑन करता येईल. सगळ्यांचंच केलेलं आहे ऑन, तुम्हाला स्वतःकडनं. मला एक अगदी पण एक आठवण आली कोहोम संबंधी. कोहोम लिहून झाल्यानंतर ती दिवाळी अंकात आल्यानंतर एक पत्र आलं होतं. म्हणजे अशी प्रत्येक कथेवरच त्यांच्या पत्र यायची आणि ती व्यवस्थित ठेवलेली आहेत. तर त्या पत्रात त्या माणसाने लिहिलं होतं की मी पुण्याहून मुंबईला यायला निघालो नेहमीप्रमाणे, पण मी उतरल्यानंतर म्हणजे कुठे ते खंडाळ्याला का कुठेतरी उतरलो चहा प्यायला, पण मला म्हणे चहा मला प्यायला जावंसं वाटेना, कारण माझ्या गाडीचा नंबर, गाडी माझी लक्षात राहील की नाही, म्हणजे एवढा मी कथा वाचायला घेतल्यानंतर भारावून गेलो होतो आणि मी परत गाडीत चढलो, परत ती कथाच पुढे सुरू केली आणि मी त्या दिवशी चहा प्यायला विसरलो. आणि ती कथा छापून आल्यानंतर माझ्या ऑफिस मधल्या मैत्रिणींनी मला अक्षरशः घराला घातला आणि विचारलं, अगं हे काय आहे, असं कसं शक्य काय? मी म्हटलं ह्या सगळ्या तुमचे जे काही प्रॉब्लेम, डिफिकल्टीज, क्वेरीज असतील त्या तुम्ही लेखकाला येऊन भेटा, कारण त्याची समर्पक किंवा समाधानकारक उत्तर फक्त लेखकच देऊ शकेल, मी नाही देऊ शकणार. जरी मला ती म्हणजे माझ्यापर्यंत किती पोचली असली तरी सुद्धा ते लेखकाच्या तोंडून तुम्हाला ऐकायला ते जास्त आवडेल. तर जवळजवळ सगळ्यांनी एक एक दिवस एकेकीने रोज फोन करून यांना विचारायचं, मग ते असं कसं झालं, मग ते तसं कसं झालं. अशा खूप काही आठवणी आहेत. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. मनोज पवार, आपल्याला काही बोलायचंय का? हो हो स्वाती, तू काल मला फोन केलास आणि सांगितलंस बघायला, खूप बरं वाटलं आणि मी सगळं शेवटपर्यंत बघते. मला सगळ्यांचीच कामं आवडली आणि आता तर मला असं झालंय की मला प्रत्यक्ष रुचा पण बघायला मिळाली. म्हणजे त्या आईने डीपी ठेवलंय व्हॉट्सअपवर, त्याच्यात त्या रुचाच्या मुली आहेत, फक्त रुचा नाही आहे. त्यात मला रुचा पण पाहायला मिळाली आणि खूपच खूपच बरं वाटलं मला. खूप कार्यक्रम छान झाला आणि आईचं मध्यंतरी ते नाटकुकलं झालं होतं ना याला वाशीला नवीन मुंबईत, ते सुद्धा मी बघायला गेले होते. मला एकूणच सगळं छान आवडलं आणि याच्या पण मला सगळी ती तुझ्या बाबांची पुस्तकं सगळी बघायची वाचून सगळी राहिलेली. थँक्यू थँक्यू थँक्यू. स्वाती भोसले आणि इला पत्की यांनी आपल्याला मेसेज करून सांगितलं की त्यांना दोन्ही एकांकिकांचं सादरीकरण आणि स्क्रिप्ट सिलेक्शन वगैरे आवडले. धन्यवाद स्वाती, इला. अवधूत, बोला. मला असं सांगायचं वाटतं की आता तुम्ही ना तुमच्या या कलाकारांच्या टीम मध्ये काही काही नवीन नवीन लोकांना ऍड करा. खरं कारण काय आहे, प्रत्येक ठराविकच लोक नेहमी आम्हाला दिसले जातात. मग काही कलाकार तुमचे असे गुप्त असतील, जसे आता इकडे इंडियन आयडॉल मधनं आणि संपूर्ण देशातले असे चांगले चांगले गाणारे वगैरे भेटतात. तसंच खरंय काकू, पुढच्या वाचनात मी चक्रपाणीला घेणार नाही तुमची सूचना. नाही, काय करणार, तो दरवेळेस त्याचा नंबर लागतोच. पण ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही खूप चांगली सूचना केली आहे. आम्ही नेहमी सगळ्यांनाच अपील करत असतो की प्रत्येकाने नक्कीच आम्हाला कळवावं. आम्ही नुसतं अपील करून काही नाही होत नाही, तर त्यांच्या जरा मागे हात धुवून लागलं ना की मग ते बरोबर येतील. खरंय थोडंसं आपण त्यांना सारखं पुश करत राहिलं पाहिजे. खरंय, अगदी खरं. आम्ही नेहमीच नवीन कलाकारांमधली कला सुद्धा आम्हाला दिसेल, तुम्हाला पण आवडेल असं, आणि त्यांना पण जरा प्रोत्साहन मिळत जाईल. नक्कीच 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 नक्कीच. तेव्हा हो, आणि इनफॅक्ट यावेळेस तर आम्हाला काही भारतातल्या पण कलाकारांच्या बद्दल सूचना झाल्या की आम्हाला तिकडनं याच्यात सादरीकरण करायला आवडेल, तर नक्कीच त्याच्यावर आमचं थोडंसं काम चालू आहे. पण जरा नवीन कलाकार घ्या असं मला वाटतं, कारण त्यांच्यातल्या कला आम्हाला बघायला आवडेल. गुड गुड. थँक्यू थँक्यू. या चैतन्य आणि मुकुंद काका, तुम्हाला पुन्हा एकदा काही बोलायचं डिरेक्टर क्लोजिंग रिमार्क? हे काय बोलायचं होतं ते सादर केलं आहे. थँक्यू. त्यांच्या
फीडबॅक आणि कॉम्प्लिमेंट्स ऐकून बरं वाटतं. आम्ही हे कार्यक्रम करतच राहणार आहोत सारखे, कारण अजून तरी 6 महिने लागतील इन पर्सन काही करता येईल इथे. तर तोपर्यंत असंच दर महिन्याला रीडिंग, आणि आता रीडिंग्स परफॉर्मन्स सारखीच आम्ही करायला लागलोय, ज्यामुळे बघणाऱ्यांना ते जास्ती इंटरेस्टिंग वाटेल. काही काही प्रोजेक्ट्स पण आता ई समीपचं पहिलं एकांकिका झाली, तसं दुसऱ्या एकांकिकेवरती काम आहे, तिसऱ्याचं स्क्रिप्ट अप्रूव्ह झालेलं आहे. त्यामुळे पुढच्या 2-3 महिन्यामध्ये 2 नवीन ई समीपच्या एकांकिका पण परफॉर्मन्सच्या स्वरूपात तुमच्यासमोर सादर करू. तर अशीच आम्हाला प्रोत्साहन देत राहा आणि कार्यक्रम बघत राहा. चैतन्य. नाही काय नाही, एवढंच म्हणायचं की हा जो फॉर्मॅट आहे आपल्या रिडिंगचा, तो सगळ्याच नवीन कलाकारांसाठी किंवा तुम्ही कधी आधी वाचलं नसेल त्यासाठी खूपच लो स्ट्रेस आहे. म्हणजे स्क्रिप्ट लिटरली नुसती वाचायची आहे. त्यामुळे कोणालाही इंटरेस्ट असेल तर नक्कीच अवधूत नेहमी पाठवतो त्या ह्याच्यामध्ये की आम्ही फक्त ज्यांनी रिस्पॉन्ड केला त्यांना प्रेफरन्स देतो. सो जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्कीच, किंवा अजून कोणाला ओळखीचं असेल तर नक्कीच त्यांना सांगा आणि इन्व्हॉल्व्ह व्हा. कारण डेफिनेटली खूपच म्हणजे फार वेळ पण लागत नाही आणि चांगला प्रयोग पण होतो. त्यामुळे व्हेरी गुड वे टू गेट इन्व्हॉल्व्ह आणि खूप स्ट्रेस नाही, म्हणजे असं समोर ऑडियन्स नाही, झूम फॉर्मॅटमुळे बऱ्यापैकी तुम्ही करू शकता. त्यामुळे नेहमी चिटणीस मावशी तुम्हालाच कास्ट करण्यात येणार आहे पुढच्या प्रयोगात. हो चालेल चालेल. नाही पण जेन्युइन आनंद वाटेल मला. हो हो ते जरा मग आमच्या इंडिया कॉलिंगच्या हिशोबाने जरा ऍडजस्ट करायला लागेल टायमिंग. आणि आय थिंक हे युट्यूब आणि वर शेअर होतं, त्यामुळे नक्कीच तुम्हाला जर आवडली असेल तर ते अवधूत लिंक पाठवली, ती शेअर करा आणि जास्ती लोकांपर्यंत ती पोहोचवा. प्लीज स्प्रेड द वर्ड. फेसबुकवर याचं पोस्ट येते आणि तुमच्या मित्रपरिवारातही सांगा. आमच्या ह्या पर्टिक्युलर इव्हेंटसाठी जर कोणाला हे करायचं असेल, ईमेल लिस्टला सबस्क्राईब व्हायचं असेल तर avdut@kala.org किंवा info@kala.org ला ईमेल टाकून कळवलं, किंवा तुमच्या थ्रू कोणी मला एखादा ईमेल काय कळवलं कोणाचा, तर मी त्यांना ईमेलमध्ये ऍड करू शकेल. सो पुन्हा एकदा सर्वांचे आभार, कलाकारांचे आणि पूर्ण टीमचे अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. थँक्यू. गुड नाईट, आणि आपण भेटूच पुन्हा पुढच्या महिन्यात. हॅपी न्यू इयर वन्स अगेन अँड टेक केअर. Good night. Good night. Good night.